महत्वाचा कन्सेप्ट काय तुम्हाला सांगतो. पहिले समजून घ्या की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला वेळ देतात, आज तुम्ही 1.5 तास देणार आहे, 2 तास देणार आहे, तर या वेळेचं काहीतरी व्हॅल्यू असणं गरजेचं आहे का नाही. बऱ्याच जणांना काय वाटतं की युनियन बजेट हे काय बुवा, म्हणजे त्याचा अर्थ काय, किंवा आपण कशासाठी करतो. तर लक्षात ठेवा, युनियन बजेट हे खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. फक्त तुमच्या अभ्यासालाच नाही, तर तुमच्या पूर्ण लाईफच्या दृष्टीने महत्वाचं आहे. लक्षात, पूर्ण लाईफ. कारण असं नाही की फक्त तुम्ही विद्यार्थी, पुढे जाऊन तुम्ही देशाचे नागरिक होणार आहे का नाही, हो का नाही. आणि लक्षात घ्या, देशाच्या नागरिकांबरोबर तुम्ही टॅक्स पेअर पण होणार आहे. जर तुम्ही वर्किंग पॉप्युलेशन राहिले तर टॅक्स पेअर व्हाल का नाही. मग याच्याने तुम्ही हा विचार करा सगळ्यांनी की कशा पद्धतीने युनियन बजेट हे इन्फ्लुएन्स करतं आपल्या आयुष्यावर, नाही का. म्हणजे एक आपल्या जीवनावर प्रभाव करतं, हे समजणं खूप गरजेचं आहे, नाही का. लक्षात, खूप जणांना वाटतं की काय शिकून काय करणार युनियन बजेट. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, आपल्या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे आणि मी तुम्हाला घेऊन देतो की आपल्या देशात 20 लाख लोक पण युनियन बजेट नीट नसतील बघत, नाही का. त्याची व्ह्युअरशिप खूप कमी आहे. इंडिया पाकिस्तान मॅच असली तर 50 करोड लोक बघतील, नाही का. एखादा तर पार चप्पल हातात धरून बसतो, नाही. कोणी तर पार काय पैज लावतो, कोणी जेवण करत नाही, कोणी जागेवर उठत नाही, कोणी आंघोळ न झालं आंघोळीला जात नाही. पण इंडिया पाकिस्तान म्हटलं का एकदम तयारीत बसतात, नाही का. तर तसं व्ह्युअरशिप असते, पण युनियन बजेट नाही बघत लोक. मी बघितलेलं आहे. यावर्षी तर कोरोना आहे म्हणून, नाही तर दरवर्षी मी पाहतो ना, टीव्ही वाले फक्त जाऊन लोकांना काय विचारता माहिती का, आपको क्या लगता है यूनियन बजट में क्या हुआ है. त्यानंतर मुझे लगता है पेट्रोल थोडा सस्ता होना चाहिए. बस तो तुला काय पाहिजे तेच सांगतो, नाही का. कोणी म्हणतं अरे मला वाटतं कपडे खूप महाग झाले, कोणी म्हणतं किराणा महाग झालाय, कोणी म्हणतं कांदे महाग झालेले. त्यांना देशाशी काही घेणं देणं नाही. सो एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज हिज ओन पर्स्पेक्टिव्ह फॉर लुकिंग ॲट द युनियन बजेट, नाही का. म्हणजे आपल्या देशाच्या बजेटकडे बघण्याचा दृष्टिकोन वैयक्तिक असतो. मुळामध्येच लोक आहे ना, भारत हा एक श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे, किंवा गरीब लोकांचा असं म्हटलं तर जास्त बेटर आहे, गरीब लोकांचा. कारण की ज्याचा जीडीपी जगामध्ये 7 नंबरचा आहे, किती आहे, त्या देशामध्ये 65 करोड लोक गरिबी रेषेच्या खाली असणं हे किती डेंजरस सिच्युएशन आहे. मग हे तुम्हाला जेव्हा समजेल ना की आपला देश गरिबीत काय. आता कधी कधी अवस्था अशी असते, तुम्हाला सांगतो, तुमची एक अवस्था असते आयुष्याची की जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असता ना, somehow you used to habitual of that problem that you don't realize that I am actually in the problem. म्हणजे कधी कधी तुम्ही समस्येमध्ये असताना तुम्ही त्या समस्येच्या एवढ्या सवय झालेली असते की तुम्हाला जाणवत पण नाही आपल्याला ही समस्या आहे, नाही का. खरी गोष्ट आहे ना. म्हणजे हे होते, आता एखाद्याची बायको खूप भांडखोर असेल तर त्याला ती सवय होते, एखाद दिवशी बायको माहेरी गेली ना, तो भिंतीला कान लावून बघतो, आवाज आणायचा आहे. हे लक्षात ठेवा, कारण का त्याला त्या गोष्टीची काय झालेली असते, सवय झाली. तो बघतोय पाठीला झुणका बरं लागला नाही. म्हणजे हॅबिच्युअल असतं नाही, तुम्ही तिला काही करू शकत नाही, नाही का. आता तुम्हाला तिला काही लोक बघितले असेल, तुम्ही म्हातारे लोक असतात, म्हातारे आजी, त्यांना ना असं काहीतरी आजार असतो, काय असतं माहिती नाही, अशी मान आणते बघ. आम्ही लहानपणी काळजी होती, तिला म्हटलं तू मान कशाला हलवते, म्हणे नाही काय माहिती हलते म्हणे ती. म्हणे मग तिचा काय उपयोग नाही म्हणे, पण हलते. म्हटलं काय बोलते आजी, उपयोग नाही, फक्त टूथपेस्ट अशी ठेव. सो एव्हरीथिंग वर्थ समथिंग. प्रत्येक गोष्टीची काहीतरी व्हॅल्यू आहे, खरे का नाही. म्हातारे होता तरी काहीतरी किंमत असते नाही का. निदान लहान मुलांना त्याचे हसायला मिळतं, नाही खरं ना. लहान मुलांना हसायला मिळतं किंवा चिडवायला मिळतं, आजीचे पाय उडायला मिळतं, खरे. आम्ही एकदा एका लग्नाला गेलो आणि रात्री आम्हाला आहे ना ते लोक जेवण बनवत होते, तर आम्हाला गुलाबजाम दिसले. म्हटलं चांगली गोष्ट आहे, आपल्याला एकदम हे झालं, नाही का. आता लहानपणी म्हणजे आपल्याला ऑर्गनाइजपणा नाही राहत. आपण लगेच, मी काय केलं माहिती का, आम्ही सगळ्यांनी ना त्या पातेल्यात, आता कसं आपण ऑर्थोडॉक्स नाही राहत एकदम, नाही का, एकदम प्रोफेशनल पाटीत घेऊ असं नाही. आपण लगेच सगळ्या लोकांनी एक हात टाकून नाही का घेतले बसत. आता हे झालं, आता सगळ्यांच्या हातची गट वॉश कुठे करायची, नाही का. हा, तर मग लगेच मुलांनी काय केलं, लगेच पाहिले आजी झोपलेली होती, नाही का, लगेच पायला परत खाली लटकत होता. पहिला आजी उठल्यावर पाहते होते काय झालं रे, काही म्हटलं नाही ते लोक आले होते बाहेरचे, रे. लगेच आपण लहान मुलं काय करतात, दुसऱ्यावर ढकलून देतात रे. हा, काही झालं का दुसऱ्यावर ढकलून देतात.
म्हणजे काय असतं, तुम्ही जेव्हा समस्येमध्ये असता ना, लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला असं वाटतं ती समस्या म्हणजे माझं एक नेचर आहे, नाही का. समस्या म्हणजे काय, सिगरेट पिणाऱ्याला असं वाटतं की सिगरेट पिणं हा माझा धर्म आहे, नाही. दारू पिणाऱ्याला तर त्याचा अभिमान वाटतो, नाही का. त्याला काय वाटत नाही. एक ना दारुडे राहतो, त्याला काय तर पोलीस म्हणतात की त्याला प्रेमाने समजवू, नाही का. आपण दरवेळेला मारतो दारुड्या लोकांना, आपण समजवू प्रेमाने की दारू सोडायची असते. तर तो त्याला थांबवतो, सिग्नल वर येत होतो, त्याला काय सांगतो माहिती का, अरे तुम दारू क्यों पीते, इससे तो पूरा संसार नष्ट हो जाता है, संसार नाश होता है, जिंदगी नाश होती है, नहीं का. तो कैसे नाश, देखो दारू पीने से इंसान काम नहीं कर पाता, कमाई कम हो जाती है, तो पैसा खत्म हो जाता है. हाँ ये बात तो बरोबर. बोले अभी कमाई खत्म होती तो तुम्हारी हेल्थ खराब होती, तो हेल्थ खत्म हो जाती, सुख शांति खत्म हो जाती है. हाँ ये बात तो सही है. बोले देखो घर में झगड़े होते, फिर घर का माहौल खराब हो जाता है ना, तो सुकून खत्म हो जाता है, यहाँ खत्म हो जाता है. देखो बोले इतनी प्रॉब्लम्स दारू की वजह से आते हैं, तो तुम्हें छोड़नी चाहिए दारू. नहीं देखो मैं पहले ना एक बोतल पीऊँ घेतो, नहीं का, तो मैंने इतना आपको समझाया, फिर भी आप क्यों दारू पीओ. देखो इससे पैसा खत्म होता है, शांति खत्म होती है, सुख खत्म होता है, बरोबर. तो इतनी सारी चीजें खत्म होने से अच्छा इसको ही खत्म कर देते हैं ना. म्हणजे ते त्याला तुम्ही कसंही समजवा, तो माणूस बरोबर गोल फिरून काय तो नाही, त्याला ते बरोबर सवय असते. नाही आता व्हॅलेंटाईन डे मी सांगितलं ना, आमच्या इथे गोळे कॉलेज झालेला प्रसंग, त्याच्यावरून आजचा व्हॅलेंटाईन डे काय तुम्हाला कसा असतो. काही नाही, त्या मुलीला एका काय दोघांचं इतकं रानटी भांडण झालं, दोघे एकमेकांकडे रागाने बघत होते, आणि त्या मुलीला इतका संताप, चेहरा लाल झाला, पार त्याला चोर जोरात देणे का, याच्या पुढे माझ्याकडे बघायचं नाही, माझं तोंड पाहायचं नाही, म्हणे का. आणि सारखं एकदम म्हणत माझ्याशी बोलत जाऊ नको, हे पण करू नको, जा म्हणे तू धोका देतो मला, नाही का. असं आणि काय करायला लागला, तो बिचारा सारखं ते फुल का काय घेऊन, नाही का, फुल होतं काय, ते पण या काळात इन्कम नाही राहत, फुलही सडकं सोडतं तर तो सांगत होती म्हणे मला चेहराही कोण दाखवू नको, याच्या पुढे माझ्याशी बोलायचंच. पाय तिकडे गेली. मी म्हटलं बरं झालं भाऊ, याचं संपलं, निदान आपल्या इथे हॉस्टेलचे मुलं बिलं क्लासचे काहीतरी होईल सोय, पण नाही का. आम्ही वाट पाहत होतो की भांडण कायमचं होईल, नाही का. आपण वाट पाहत असतो ना, भांडण आता कायम होईल आणि एकदम टोकाला जाईल. म्हणजे बरे दोघं वेगवेगळ्या रस्त्याला गेले म्हणजे इतर लोक तयार होते. तर आम्ही फक्त हॉस्टेलवर चला वाढलंय भांडण, नाही का. पुढे 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 गेली आणि तिथे जाऊन म्हणते ह्याच्या पुढे मला तोंड दाखवायचं नाही, लगेच तो पाहतो, फोनही करायचं नाही, पाहत होता नाही, पण म्हणे फक्त SMS करू शकतो. आणि सोडवून पण काय ही थिअरी राहते, नाही का. सो बेस्ट वे हे बघ, इकॉनॉमी पण अशीच आहे आपल्या इंडियाची, की आपल्या लोकांना दरिद्रतेची सवय झाली. दरिद्रची काय झाली. आता काल एक जण मला म्हणे नरेंद्र मोदींनी काय केलं पूर्ण देशाचं वाटोळ केलं, एक असं काम सांगतो. म्हटलं हे बघतो, पहिली गोष्ट सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा मेंबर नाही, पण एक काम त्यांनी केलं ते तुला सांगतो. 6 वर्षात एकही आतंकवादी हल्ला नाही झाला, पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून मारलं, नाही. हा ही डेअरिंग मनमोहन सिंगांना नाही दाखवता आली, म्हटलं नाही. 6 वर्ष कुठे हल्लाय मला सांगा. काश्मीरमध्ये कोणाचा दम होता पहिले जायचा, झेंडा करायचा नव्हता, काश्मीरमध्ये जाऊन झेंडा लावला, तिथे जाऊन धमकी देऊन आले सगळ्या नेत्यांना. खरे नाही, राजनाथ सिंग त्या दिवशी चीनला म्हणे जर इंडियाकडे बघितलं ना डोळे वटारून तर बघा म्हणताय, चीनलाही त्यांनी धमकावून दिलं, नाही का. असे आता आपल्यामध्ये खरंच आपल्या इंडियामध्ये हा गट्स किंवा नवीन जे आलेले आहे ना, पण तरी सुद्धा असं नाहीये की आपल्याकडे समस्या नाही. आपल्याकडची मूळ समस्या ही दरिद्रता आहे, गरिबी, नाही का. आणि मग हे सगळ्या दरिद्रतेला कसं मिटवलं जातं, का देशाला नवीन मार्ग कसा दिला जातो, त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं, नाही का. हे सगळं सरकारी योजनांचं जे मॅनेजमेंट असतं ना, तर आपल्या देशाचं इनवर्ड किती आहे, म्हणजे आपल्या देशाला येणारं उत्पन्न किती आहे आणि आपल्या देशाचा व्यय म्हणजे खर्च किती, याचा जो ताळमेळ असतो ना, त्यालाच युनियन बजेट म्हणतात. कळतंय का. इट्स लाईक अ सिमिलर रनिंग अ होम बाय मॅनेजिंग द एक्सपेन्स अँड द इन्कम. जसे तुमचे वडील करतात, नाही का, एक बॅलन्स तयार करता, नाही का. समजा वडिलांचं इन्कम 20,000 आहे, तर घर भाडं किती भरायचं,
दुधाचं बिल किती भरायचं, ग्रोसरीचं बिल किती भरायचं, मुलांच्या शाळेचे पैसे किती भरायचे, खरे का नाही? एखादा आजारी पडला तर त्याच्यासाठी काय प्रोव्हिजन करायचं, गावाला ट्रिपला जायचंय कुठे तर लहान मुलांना पॉकेट मनी कसा करायचा, आणि एवढं करून सगळ्यांना बायकोला साडी आणायची, मग नंतर मेवणी आली, बायकोची बहीण आली, तिचा भाऊ आला, सगळ्यांना मॅनेज करून वडील कसे तारेवरची कसरत करता नाही का? खरी गोष्ट आहे ना? एक तारीख आली का मुलं लगेच पाय दाबायला लागतात, पप्पा पप्पा, लगेच बायको चहा घेऊन घ्या. त्यांना माहिती असते एक तारखेला सगळं ऑडिट होणार आहे ना. तसंच आपल्या इथले लोक आहे ना, एक तारखेला त्यांना निर्मला सीतारामन आठवते, नरेंद्र मोदी आठवता, पूर्वी टी चिदंबरम आठवायचे नाही का. बाकी वर्षभर लोक विसरून जातात की काय बजेट काय असतं काय नाही. कारण की आपल्याला ना दरिद्रतेची, आपल्या प्रॉब्लेमची सवय झाली. याच्या पुढे आपल्याला स्वच्छतेची सवय नव्हती. अस्वच्छता म्हणजे आपल्याला कचरा नाही टाकलेला दिसला तर आपल्याला अस्वच्छ होतो. अरे रेल्वे स्टेशन असं कसं काय, टाका कचरा. खरे ना? हा, मी बघितलं नाही का, मुंबईला असं उभं होतो मी, आणि एक जण आहे ना काहीतरी असं खाल्लं आणि लगेच एकदम नाही का, आणि स्टाईल असा मारत होता जसं एखाद्या पिक्चर मधलं हिरोईन नाही का, एका मुलीकडे बघत होता खाली कचरा टाकत होता नाही का. म्हटलं काय हो, मी पाहिलं त्याच्याकडे, म्हटलं असे प्रकार आहे आपल्या इंडियामध्ये. काही नाही, त्यांना काय वाटत नाही. आपल्या देशामध्ये ज्या समस्या आहे ना, त्या समस्यांना आपण हॅबिच्युअल झालेलो आहे. काय झालंय? एवढ्या वर्ष काश्मीरच्या समस्येला हॅबिच्युअल झालो होतो, राम मंदिराच्या समस्येला हॅबिच्युअल झालं. जाऊ दे, झालंय 500 वर्ष गेले, 600 गेले, 800 गेले, 900 गेले. आता बेरोजगारीला हॅबिच्युअल झाले. आता मी काल आमचा एक स्टुडंट आला होता, निमिष नाव त्याचा, अरे भारी वर त्याची, तो ही वॉज सिलेक्टेड इन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजे 2 वर्षापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सिलेक्ट झाला होता. आणि तो आला माझ्याकडे, म्हणे सर मला सांगा, थोडं गाईडलाईन करा की काय करावं, रिझर्व्ह बँकला जॉईन करावं का आता प्रेझेंट जॉब करावा. तर त्याला आहे ना जवळपास 45,000 रुपये पगार आहे. किती आहे? आरबीआयला 32,000 पगार आहे. आरबीआयला मुंबईला जाऊन राहायचंय, आणि इथे त्याला नाशिकला राहायचंय, त्याचं घर आहे, आणि तो एकुलता एक मुलगा आहे वडिलांना, आणि त्याची कंपनी नॅशनल लेवलची मल्टीनॅशनल कंपनी नाही का. तर मग खूप आता सगळे मुलं त्याला बोलत होते की तू आरबीआय कर नाही का. मी पण त्याला बोललो, पण मी जेव्हा त्याच्या घरी गेलो, त्याच्याबरोबर बसलो, तेव्हा मला कळलं की ह्याला नाशिकला राहणं खूप गरजेचं आहे. मग त्याला म्हटलं जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको, इथेच काम कर नाही का. आता तो तिथे, आणि बघा लग काय 85 वरनं त्याचा पगार आता 65 वर 70 वर गेला नाही का. कारण की तुमचं डिसिजन खूप क्रुशल असतं नाही का लाईफमध्ये. फायनान्शियल डिसिजन आहे ना, हे खूप रोल प्ले करतात. मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे कसं एक युनियन बजेट का फायनान्शियल डिसिजन तुमच्या आयुष्याला एक दिशा देऊ शकतं नाही का. ते तुम्हाला या लेक्चरमध्ये कळेल नाही का, खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी त्याला असं विचारलं, म्हटलं काय, म्हटलं आता काही मुलं, नवीन मुलांना काही जॉब वगैरे भेटतील का कंपनीमध्ये. असे खूप मुलं असे फिरतात, ते बेरोजगार, त्यांना प्रॉब्लेम येत आहेत, आपण काय असं करू शकतो का. तो म्हणे आहे सर, काही जॉब आहे म्हणे आपलं इलेक्ट्रिकल वगैरे लोकांना. म्हणे मग काय सॅलरी भेटते ॲव्हरेजली. म्हणे सर 8 ते 10,000 रुपये मिळते. मला स्वतःलाच इतकं कळवळ आली. म्हटलं इंजिनियर माणूस 4 ते 5 लाख रुपये खर्च करतोय, आणि त्याला 8,000 रुपये 10,000 सॅलरी मिळते. हे आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे का नाही. काय ते समजणं गरजेचं आहे. आपली मुलं का कॉम्प्रोमाइज करतात एज्युकेशन नंतर नाही का, हे आपल्याला कळायला पाहिजे नाही का. कारण की आपण आपल्या देशाची लोकसंख्या आता खूप वाढवली, पण पर कॅपिटा इन्कम नाही वाढवलं. आपल्या देशाचं उत्पन्न वाढवायला पाहिजे, हे समजून घ्यायला पाहिजे का नाही. कारण याच्याने तुमचं सगळं टेक्स्चर बदलणार आहे. बघा, a person only can become a great person if its system become the great. लक्षात घ्या. Brian Lara is one of the greatest batsmen cricket has ever produced. एकमेव बॅट्समन आहे जगातला ज्यांनी 400 रन कसोटीत मारले. किती? 400. 3 वेळा 300 रन मारले. काउंटीमध्ये एकदा 500 रन मारले नाही का. दोन्ही बॅट्समन नाही का. सचिन आणि त्याची तुलना व्हायची नाही का. एकदा यांनी विचारलं सुनील गावस्करला की ब्रायन लाराला की ग्रेटेस्ट बॅट्समन कोण आहे, सचिन आहे का लारा आहे. मग लोक म्हणाले नाही सचिनच आहे, कारण की त्यांनी त्याच्या टीमला काय केलं, लिफ्ट केलं. त्याच्याबरोबर आजूबाजूला अजून ग्रेट प्लेअर बनवले. म्हणजे त्यांनी राहुल द्रविड बनवला, त्याच्यानंतर सौरव गांगुली बनवला, व्हीव्हीएस लक्ष्मण बनवला, सगळ्यात मेन वीरेंद्र सहवाग बनवला, युवराज सिंग बनवला नाही का. असे भारी त्याच्या आजूबाजूला प्लेअर तयार केले, ज्याने पुढे इंडियाला काय केलं, मोठं केलं नाही का. तर तुम्ही ज्या सिस्टीम मध्ये राहता ना, ती सिस्टीम जर समृद्ध झाली ना, तरच तुम्ही समृद्ध होताय. लक्षात घ्या. नाहीतर भगत सिंगांना इथे देशावर बलिदान द्यायची काय गरज होती. इतर लोकांसारखं पण ते जाऊ शकले असते ना. तर युनियन बजेट काय करतं माहिती का, जे तुम्हाला रिफ्लेक्ट करतं की देश तुमचा कुठल्या स्तरावर आहे, काय आहे, त्याचा अर्थ काय, त्याची इकॉनॉमी काय, इनवर्ड काय, टॅक्स कलेक्शन काय, आणि त्याच्यानंतर पुढचा खर्च काय, योजना काय, त्या योजनातून आपल्याला काय प्लॅन केलं पाहिजे, कसं फायनान्शियल अडॅप्ट राहिलं पाहिजे नाही का, कुठे पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे नाही का.
आणि येत्या काळात 5 वर्षात मुलांना करिअर काय चॉईस केलं पाहिजे याचा प्लॅन कुठे तयार होतो, समजताय नाही? सो युनियन बजेट इटसेल्फ इज अ complex phenomena to understand, but it has a tremendous significance in human life. त्याचं खूप प्रचंड महत्त्वाचं. आता युनियन बजेट लोकांना का आवडत नाही? कारण की ते सांगण्याची पद्धतच भयानक आहे. जो टीव्हीवर बघतो ना तो काय म्हणतो, सो लुक ॲट दॅट, युनियन बजेट इज अ व्हेरी tremendous budget this year. I think that the GDP is 7.5% and fiscal deficit is 3.9 compared to last year's 3.2%. And I think current account deficit will be very higher this year, and we are going to grow in a faster rate this year. बाई म्हणते कर बरं, काय संबंध नाही याच्यात, काय बोलणार आम्हाला हे सांग, जीडीपी काय आहे, फिस्कल डेफिसिट काय, कारण त्यांना सामान्य माणसांना कळणार आहे का नाही. हे समजलं पाहिजे. म्हणून आपल्याला आपल्या इंडियामध्ये ना आपण काय करतो, आपला भारत का बरं मागे गेलाय हे विचार. चेतन भगत नावाचा एक लेखक, मूर्ख माणूस, त्याने एक पिक्चर लिहिला 3 इडियट्स. आता झाला होता ना, मागे आला होता ना आमिर खानचा 3 इडियट्स. नवीन संकल्पना मांडली त्यांनी की इंजिनियर माणसाने इंजिनियरच राहिलं पाहिजे. इंजिनियर माणसाने काय केलं पाहिजे, बाकी काहीच करायचं नाही त्यांनी आयुष्यात, नाही का, असं त्यांनी सांगितलेलं आहे, नाही का. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की विजय कामतने क्रिकेट नाही खेळायचं, ट्रिपला नाही जायचं, जीके नाही शिकवायचं, फक्त मॅथ्स शिकव. काय असं पुढे राहून माणूस जगू शकतो का? असं नाही होत, लक्षात घ्या. हे त्यांनी चेतन भगतनी ती स्टोरी लिहिली 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, नाही का. आणि पुस्तक कितीला मिळतं, 300-400 ला. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरीचं सार, आपलं भगवद्गीताचं सार ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलं, ते किती रुपयाला मिळते, 3 रुपयाला. किती वेळ मिळते? हे आपल्या इंडियात व्यथा आहे की आपण आपल्या वस्तूंना किंमत नाही देत, लक्षात आहे. बघा तुम्ही, आपल्या मेथीची भाजी 15-20 रुपयाला भेटते. बरं पिझ्झा कितीला, त्या दिवशी काम द्यायचं एक जणांनी म्हणे पिझ्झाच हे करायचा म्हणे, बघू आपण तिथे गेलो पाहिलं 750चा पिझ्झा, वरून ती देणारी मुलगी पण तशी नाही. 750 गणगेवरचं घड्याळ घेतलेलं परवडलं, पिझ्झा नको घेऊ, ते पाण्यात टाकलेले घड्याळ असतं नाही का, काय उपयोग आहे त्या गोष्टी. 750 ला पिझ्झा काय लावला असेल विचार, सुवर्ण भस्म थोडी टाकला काय असेल, काय तो पिझ्झा ते तर मला मैदाच वाटत होतं, काही नव्हती. फक्त ते लोक आहे ना, आजूबाजूचे लोक असे स्टँडर्ड दिसत होते, म्हणजे आंघोळ केलेले वाटत होते, त्याच्यासाठी लोक 750. काय तो एक माणूस आहे त्याच्या खांद्यावर ठेवून, नाही का, तो मॅकडोनल्डचा एक कोणतरी कॉलेजवर ना, त्याच्यावर खांद्यावर ठेवून उद्या सेल्फी वगैरे घेतात. काय करायचं, त्याचा काही उपयोग आहे का? मला एक जण म्हणे, नाही पण किती वाटतं म्हणे भारी फोटो. अरे फोटो काय, तुझं लग्न केलं, बायकोचा फोटो पाहून जन्मभर काय उपयोग आहे का पुढे? त्याचा काही उपयोग नाही म्हटलं. असं नुसतं दिखाव्याच्या गोष्टीने काहीही आउटपुट होत. आता आपले पंतप्रधान सांगतात फायनान्स इंडिया इज ग्रोईंग. थोडा रस्त्यावरची लोक बघा, किती लोक गरिबीमध्ये जीवन जगताय. तुम्हाला विरोधक कमजोर आला, शेट्टीचा विरोधक आला म्हणून तुम्ही हे नाही करत. असा तगडा विरोधक पाहिजे ना, मोदींना डायरेक्ट घामाला पाहिजे, नाही करू. एखादी पॉलिसी आली ना शेतकऱ्यांना, आता शेतकऱ्यांना, बाहेरच्या शेतकऱ्यांना आंदोलन करायची काय गरज आहे? विरोधी पक्षनेत्यांनीच बोललं पाहिजे की शेतकऱ्याच्या पॉलिसी काय ते सांगा, नाही का. एवढ्या देशात शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, काय त्याची ॲव्हरेज स्थिती काय, म्हणजे फायनान्शियल स्टेटस काय. आता तुम्ही अंदाज लावा, कोरोनामध्ये किती सारे शेतकरी हे झाले असतील, खरे का नाही. इंडस्ट्रीतले किती लोक बेरोजगार झाले असतील. मग यांच्यासाठी काय प्लॅन आहे, तो युनियन बजेट मधनं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होता का नाही. एकच प्लॅन आला, रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन करा, याचं प्रायव्हेटायझेशन करा, त्याचं प्रायव्हेटायझेशन करणं. आता एका विचार करता, कारण की फॉरेनला, अमेरिकेत एक हे होतं, त्यांनी काय सांगितलं की गव्हर्नमेंट शुड रन ओनली 3 थिंग्स. गव्हर्नमेंटने 3च गोष्टी करायला पाहिजे. ते म्हणजे काय माहिती का, की कोर्ट चालवायला पाहिजे. काय चालवायला पाहिजे? कोर्ट चालवायला पाहिजे, आर्मी चालवायला पाहिजे आणि फायनान्स चालवलं पाहिजे. बाकी गव्हर्नमेंटने काहीच करायला नाही. असं पुढे राहतात? असं काही नाही राहत. जगाचा ट्रेंड बघा, जगातला सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करणारा देश आहे सिंगापूर. काय नाव त्याचं? सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट. सिंगापूरमध्ये गव्हर्नमेंट घर बांधून लोकांना भाड्याने देतं. विचार करा, ज्यांना घर नाही ना त्या लोकांना घर बांधतं आणि भाड्याने देतं. अमेरिकेमध्ये बेरोजगार लोकांना ते हे देतात, भत्ता म्हणजे भत्ताने आपला इन्कमला ते भत्ता म्हणतात, नाही का. तर लक्षात घ्या की असं काही नाही. सगळ्या जगभरचा ट्रेंड बघा तुम्ही, असं काहीही नाही. तुम्हाला जसं वाटतं ना, जगातल्या ज्या टॉप मोस्ट भ्रष्टाचार देशांमध्ये अमेरिकेचं नाव आपल्याही पुढे लक्ष आहे. असं काही नाही राहत की जे आपल्याकडे म्हणतो ना आपण की एज्युकेशनल प्रोग्रेस झाली की देश प्रोग्रेस होतो, असं काही
नाही, आपल्याकडे काय शिकवलं, जे फॉरेनला होतं तेच इथे व्हायला पाहिजे असं काही नाही होत. आता गुगल आहे, गुगलचं आपण म्हणतो गुगलचे मॅप आहे, आता गुगल पेक्षा भारी मॅप इस्रोनी बनवलाय. आता येणार इस्रोचा मॅप येणार नाही का, आपल्या देशातही सगळं होतं. पण मग काय होतं की युनियन बजेट जे आहे ना ते समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजणं फार गरजेचं असतं. ही नीड काय आहे, तर ते आपल्या देशाची फायनान्शियल नीड असते. तर ती फायनान्शियल नीड म्हणजे काय करते आपल्या बरोबर, तर तुम्हाला आहे ना हे कळत नाही की बुवा ही सिस्टीम कशी वर्क करते. आता आपल्या इथे बघा अशोक स्तंभावर स्मार्ट रोड आला का नाही इकडे. आता तुम्ही विचार करा, हा लॉजिकली मागच्या वेळेला मी सांगितलं की आपण एवढे पैसे भरतो का की इथे स्मार्ट रोड होईल. या केंद्र सरकारची योजना असते, काही शेअर केंद्र सरकार करतं, काही शेअर राज्य सरकार करतं, काही महापालिका करतं आणि काही बोरोइंग्स असतात नाही का. म्हणजे सगळं जे मॅनेजमेंट होतं ना की कोणाला किती फंड दिला पाहिजे हे सगळं युनियन बजेटमध्ये होतं. सरकारी ज्या योजना असतात ना त्याचं इम्प्लिमेंटेशन असतं. समजतंय सगळ्यांना. आणि ते सोप्या भाषेत कसं सांगायचं हे समजलं पाहिजे, तेव्हा इंटरेस्ट वाढतो. आणि खरंच युनियन बजेट हे एक खूप प्रोडक्टिव्ह हे, त्याच्यात तुम्हाला इकॉनॉमी समजायला पण हेल्प होते, देश कसा चालतो ते पण समजतं, स्वतःचं करिअर पण ग्राफ करता येते लक्षात घ्या, आणि स्वतःची इकॉनॉमी पण प्लॅन करता येते नाही का. हे खूप महत्वाचं आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. राईट बॅक इन 2008, किती 2008 मी युनियन बजेट बघत होतो तेव्हा आहे ना 2008 ला आपले फायनान्स मिनिस्टर होते प्रणव मुखर्जी. काय आताच मागच्या वर्षी हे झालं ना, खरंय ना. आणि आपले ते राष्ट्रपती पण होते. आणि प्रणव मुखर्जींच्या जस्ट एक वर्षानंतर मनमोहन सिंग सेकंड टाइम निवडून आले होते. आणि त्यांच्या जस्ट मागे आहे ना नवीन फायनान्स मिनिस्टर झाले पी चिदंबरम. काय नाव त्यांचं. तर हे चार्टर्ड अकाउंटंट आहे, ओरिजिनली वकील पण आहे आणि हे पण वकिली करतात ते, म्हणजे खूपच हुशार आहे. तर पी चिदंबरम आले ना, आल्या आहे ना त्यांनी काही खूप छान पॉलिसी बनवल्या. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिले काय सांगितलं माहिती का, की बँकांना मर्ज करा म्हणे, आपल्याकडे एवढ्या 27 बँकांची काय गरज आहे. तर ते म्हणाले इतकं ब्रँडिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, आमचा एक स्टुडंट आहे त्याचं नाव पंकज तुराकणे. तर तो विजया बँक मध्ये होता. कुठे होता. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला, म्हणजे तुमच्या इथेच ते मोहाडी गाव आहे ना, तिथेच होतं, मोहाडी गावात होता. तर तो तिथे ना तो सांगायचा की तिथल्या लोकांना हेच माहिती नाही की विजया बँक ही गव्हर्नमेंट बँक आहे. तुम्हाला जर जाऊन बघायचं ना तर इथे MG रोड आहे ना आपल्या, तिथे कोणीच जात नाही, कारण लोकांना हे माहिती नाही की विजया बँक आहे. सिंडिकेट बँक खूप लोकांना माहिती नाही गव्हर्नमेंट बँक. तुम्हाला ते सिंडिकेट बँक ही बँक इतकी म्हणजे भारी बँक ऍक्च्युली, म्हणजे ती वाटत नाही छोटी वाटते पण ती बँक खूप भारी आहे. कारण तिच्याकडे ना 2 मोठे अकाउंट आहे, बालाजी संस्थान आहे आणि शिर्डी संस्थान आहे. त्यांना डिपॉझिटचीच गरज पडत नाही का, कारण की बालाजी आणि शिर्डी संस्थान म्हणजे किती डिपॉझिट असेल विचार करा. म्हणजे बाहेर जातच नाही मार्केटिंग, पण काही गरज नसते. आपल्या लोकांना सगळ्यात म्हणजे एकच वाटते, नॅशनलाइज बँक कोणतीही सांगा, स्टेट बँक ऑफ इंडिया. SBI मधला मुलगा असला म्हणजे झालं, डोळे झाकून लग्न लावून दे. खरं ना, SBI मध्ये मुलगा काही टेन्शन नाही का, म्हणून SBI ला गर्दी करता लोक नाही का परीक्षेला. जाऊ दे SBI नाही का, मुलीला लावलं तर हुंडाई मागणार नाही लोक. तर लक्ष द्या इकडे की मग काय होतं की हे पी चिदंबरम यांनी ओळखलं की 27 बँक्स देयर इज अ लार्ज अमाउंट ऑफ स्कोर इन ऑपरेटिंग. म्हणजे ऑपरेटिंग म्हणजे काय माहिती का, एम्प्लॉई आहे, ब्रँच एक्सपेन्स आहे, लाईट आहे, AC आहे, खरं आहे का नाही. मग ब्रँडिंग एक्सपेन्स आहे, मग हे सगळा खर्च खूप वाढतो. म्हणून त्यांनी काय विचार केला की 27 बँकांऐवजी आपण एक कन्व्हर्जन्स करू आणि कमी बँक बनवू. म्हणून त्यांनी त्या काही पॉलिसी आणली, एड बँकिंग सिस्टीम. काय आणलं, त्यांनी 2009 ला अनाऊन्स केलं होतं. त्याच्यामध्ये 3 लेवल ठेवला त्यांनी, मर्जर्स राबवले. काय राबवले, मर्जर्स. म्हणून मागच्या वेळेला मर्जर राबवले नाही का, त्याच्यामध्ये काय झालं की खूप साऱ्या बँका मर्ज झाल्या. जसं विजया बँक मर्ज झाली, सिंडिकेट बँक मर्ज झाली, त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक मर्ज झाली, खूप देना बँक मर्ज झाली, घेना बँक मर्ज झाली, सगळ्या मर्ज झाल्या नाही का. आणि मग 4 ते 5, 8, 10 बँका फक्त हे राहिल्या नाही का. तर याच्याने काय झालं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की अशी एड बँकिंग सिस्टीम होणार आहे. आणि मग त्यांनी ना त्यावेळेला एक अनाऊन्स केलं की ह्याच्या पुढे बँकिंग जे आहे ना त्याच्या रिक्रुटमेंट खूप ट्रान्सपरंट होतील आणि परीक्षे थ्रू होतील. हे मला आठवतं की त्यांनी स्पीच दिली होती त्यावेळेला. IBPS नव्हतं बरं काय, हे लक्षात ठेवा. IBPS असा काही कन्सेप्ट नव्हता. मी ती स्पीच ऐकली आणि त्याच्यानंतर लगेच मी तेव्हा टाइमला होतो जॉबला, लगेच मी कुणाल सरांना सांगितलं की सर तुम्ही बँक एक्झामचं येता नाही का, बँक एक्झाम मध्ये आता खूप जबरदस्त बूम येणार नाही का. पण ते म्हणे तुम्हाला असं काय वाटतंय. म्हटलं अहो सर
IBPS नावाची एक एक्झाम येते बँकिंग, तुम्हाला बघा खूप आणि मला ना ते लगेच प्रॉस्पेक्टस सापडलं की पुढे असं गोष्ट होणार आहे नाही का. विचार करा मी किती टाइमला करिअर मध्ये आलोय त्याच्यात. पहिले IBPS एक्झामलाही मी टीचर होतो, फर्स्ट IBPS झाली ना, म्हणजे पुढे मी एकदम म्हातारा होईल ना, झालो तर कधी तेव्हा मी असं सांगेल मी पहिले IBPS एक्झाम टायटॅनिक मधली म्हातारी सांगते नाही का, तसं मी सांगितलंय का एकदम लगेच ते मला नातूंचं नाही सांगू शकत, पण असतील दुसऱ्याचे नातू मुलांचे बिलांचे नाही का, त्यातील काका सांगा ना, म्हणले हो काका म्हणत म्हणले नाही का, तर सांगा ना काय त्या काय होतं. माझे पप्पा कसा अभ्यास करायचे, म्हटलं हो नको तुला नाही सांगत, तुलाच मम्मी चिडलंय का. त्यामुळे ती तेरी आहे, कारण आपल्या यावर्षी प्रोजेक्ट चालू होणार आहे ना UCA किड्स, माहिती आहे तुम्हाला. तयारीला लागा सगळे, तयारीला लागा म्हणजे पास व्हा लवकर, पास करे ना. तर एकदा लक्ष द्या इकडे की मग काय होतं युनियन बजेट काय करतं हे बघ, की त्यामध्ये मला हे कळालं की पुढे जाऊन करिअर मध्ये एवढा प्रॉस्पेक्टस होणार आहे. आणि खरंच सांगतो मी 2006 मध्ये मी स्वतः पाहिलेले लोक 3-3 वर्ष गव्हर्नमेंटचा अभ्यास करायचे, वॅकन्सीच द्यायचं नाही, वॅकन्सी द्यायचं नाही. आमची स्टुडंट अनुजा किती एक्झाम पास झाली होती, 11 एक्झाम पास झाली, पण ती पास व्हायची इंटरव्ह्यूच यायचा नाही. ते म्हणायचे रिक्रुटमेंटच आली नाही, काही प्रोग्राम नव्हता नाही का. मग इतके निराश व्हायचे लोक, कारण जागाच यायच्या नाही. मग 2008 ला जेव्हा IBPS बनवलं ना, ते खरंच मनमोहन सिंगांना याचं श्रेय दिलं पाहिजे, कारण त्यांनी तेव्हा बोर्ड बनवलं IBPS नाही का 2008-9 मध्ये, आणि तिथून IBPS एक्झाम झाल्या. म्हणजे आता 11 वर्ष पूर्ण होतील IBPS ला, किती येतील. खरंच चांगलं आहे. नंतर वॅकन्सी वाढत गेल्या बघा. आता मग याच्याने तुम्हाला युनियन बजेट मधून हा ग्राफ कळतो की कसा देश कुठल्या दिशेला चालू आहे. मला आठवतं 2 किंवा 3 वर्षापूर्वी जेव्हा आपले फायनान्स मिनिस्टर होते अरुण जेटली, काय नाव होतं अरुण जेटली यांनी त्यावेळेला इलेक्ट्रिकल व्हेकलची पॉलिसी आणली होती. का आणली होती ते मी तुम्हाला सांगेल यावेळेला, की आपल्या देशात फिस्कल डेफिसिट त्याचा प्रभाव काय होतो नाही का. तर त्याच्यामुळे ना त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशात क्रूड ऑइलचा खूप जास्त इम्पोर्ट होतो, तो थांबवायचा कसा. तर म्हणून आपल्याकडे इलेक्ट्रिकल व्हेकल आलं. काय आलं इलेक्ट्रिकल व्हेकल. तेव्हाच मला रिअलाइज झालं होतं 2016-17 ला की पुढचा काय इलेक्ट्रिकल गाड्या येणार आहे. कोणत्या येणार आहे, कारण की पंतप्रधान मोदी ना ते एक शहरात गेले होते, मस्कट नावाचं शहर आहे, काय मस्कट. त्या मस्कटला आहे ना त्यांनी काय केलं माहिती, काय गाडी अशी आपली म्हणजे इलेक्ट्रिकल गाडी आहे, ड्रायव्हरलेस कार म्हणतात तिला, काय म्हणतात, तिच्यात बसून घ्यायचं, ती रुळासारखं आहे, म्हणजे ती जाते काही ड्रायव्हरने काही नाही जागेवर जाऊन थांबून घेते नाही का. तेव्हा ते मोदींच्या डोक्यात बसलं आपल्या देशात असं पाहिजे नाही का. गुगलनी माहिती का इंडियासाठी कार बनवली होती, ड्रायव्हरलेस कार. पूर्ण जगात त्यांना सक्सेसफुल होतं वाटतं, पण इंडियात म्हणे ते भरोसा नाही, कोण कुठून गाड्या घालतात. कॉम्बिनेशन केले त्यांनी, इंडियात बसतच नाही. त्यांनी ना सॉफ्टवेअर बनवले, पण इंडियात अशी कारच बनवू शकत नाही. ड्रायव्हर असताना एवढा प्रॉब्लेम आहे, ड्रायव्हर नसला तर कोण कोणाची कुठे गाडी जाईल त्याचा भरोसा नाही का. म्हणून गुगलनी माघार घेतली नाही काय. खूप आहे. वॉल्वो नावाची कंपनी त्यांनी बनवली होती नाही का. वॉल्वो माहिती नाही बस, हा स्वित्झर्लंडची कंपनी होती. तर वॉल्वो बस त्यांनी बनवली होती कार, पण ते नाही अनसक्सेसफुल झाले सगळेजण. आता येणार आहे, बोलताय ड्रायव्हरलेस कार येणार आहे 2-4 वर्षात येईल. तर या सगळ्या याच्यामध्ये ना युनियन बजेट मध्ये आपल्याला कळतं की पुढे फ्युचर लाईफ काय राहणार आहे. आता तुमच्यापैकी कोणाला वाटलं का नाशिकला मेट्रो येणार आहे, नाही, पण त्यांनी पंतप्रधान मोदींनी सांगितलं ना 2023 ला जेव्हा आहे ना 2023 ला जेव्हा बुलेट ट्रेन येईल ना त्याच्या पहिले 75 शहरात मेट्रो आणायची. किती ऍटलिस्ट अनाऊन्स तरी करायची नाही का, पुत्याचं उद्घाटन तरी करायचंय. आपल्या देशात उद्घाटन करण्यात लोक एक्सपर्ट असतात नाही का. कुठेतरी काय केलं आपल्या इथे कानपूर का कुठेतरी त्यांनी ना पुलाचं उद्घाटन केलं बरं का. आता तुम्हाला माहिती ना उद्घाटन करून ठेवता, काम तर काही करत नाही. त्या पुलाचं काम चालू होतं, पुढे फक्त एवढासच झालेलं होतं नाही का. आणि ते तुम्हाला माहिती आपले ते मॅनेजमेंट इतकी खतरनाक असते, ते डोर लावून ठेवता नाही का. ते असे पोलीस आडवा असतात नाही का, महाराष्ट्र पोलीस. आता रात्री तो सिक्युरिटी गार्ड गेला असेल झोपून, ते कोणतरी ते बाजूला काढलं. आपल्यातल्या लोकांना सवय ना असं चाल लवकर जाऊ निघून असं करतात का नाही. कोणतरी ते बाजूला काढून ठेवलं. आता कारवाल्याला काय माहिती, तो एकदम मोसम मध्ये आणि ते गाडीने पुढे जाऊन डायरेक्ट कार आणि पडलाही नाही, तो कार अशीच लटकत राहिला. असे उद्घाटन करतात. पण नरेंद्र मोदींनी सांगितलं की नाही 2023 ला बुलेट ट्रेन येणार म्हणजे येणार. तर ते जपानला दिलेले ना काम, आपल्या इथल्या कंपनीला नाही,
आपल्या जपानची कंपनी, तर त्याच्यामुळे त्याला जोडून आहे ना त्या लेवलच्या ट्रेन यायला पाहिजे. म्हणून आपल्या याच्यात बघा तेजस आली ना, तेजस 180 किलोमीटर, त्याच्यानंतर टॅल्गो नावाची ट्रेन आली 200 किलोमीटर. म्हणजे त्याच्या बरोबर सगळी सिस्टीम काय होत चालली, सुधरत चालली नाही का, त्याच्या बरोबर लाईन होत चालली. तर ते युनियन बजेटमध्ये नाही सगळं प्रोजेक्शन मिळतं. आता बघा तुम्ही म्हणाल काय इम्पॅक्ट आहे, आपल्या नाशिकला मेट्रो ट्रेन मिळाली, खरंय ना. ती छोटी टायर बेस्ड ट्रेन म्हणतात तिला, म्हणजे ट्रेन इट्स लाईक अ बस आहे. गंगापूर गाव ते सीबीएस आणि सीबीएस ते नाशिक रोड असे येते. गंगापूर गाव ते सीबीएस आणि सीबीएस ते त्याच्यापैकी 2092 म्हणजे 2092 एवढा येते ना. त्याच्यानंतर आता बघा 2026 ला नाशिकचा सिंहस्थ रेकॉर्ड ब्रेक सिंहस्थ आहे नाही का नाशिकला, ऐकलंय का तुम्ही? हा असा इतिहासात पहिल्यांदा सिंहस्थ होणार यावर्षी. 3 वर्ष चालणार तो, किती 3 वर्ष, 26, 27, 28. त्यामुळे एक अनोखा सिंहस्थ यावेळेला नाशिकला बघायला मिळणार आहे. मग तो युनियन बजेट मध्ये आतापासून प्रोव्हिजन करता नाही का रस्ते सुधारून. आता पुढच्या वर्षी ना 4 ठिकाणी सिंहस्थ होतो ना, आता त्याची तयारी चालू झाली आपल्या देशात. खूप काय काय असतात, टुरिझम सुधारवला जातो, त्याच्यानंतर फूड पॉलिसीज तयार होतात, एज्युकेशनल पॉलिसी होता, डिफेन्स पॉलिसी होता. तुम्हाला माहिती आहे ना डिफेन्स मध्ये आपल्या देशात आता रफेल नावाचं विमान आलं, हो का नाही. मग रफेल हे जवळपास 36 विमाने येणार आहे. किती येणार आहे? 36. आतापर्यंत मला वाटतं 12 का 13 विमाने येऊन गेलेले नाही का. तर ते लॉंग टर्म होतं. आता आपण एक अनुभव घेतला की चीनने ना वेगवेगळ्या बाउंड्रीवर आपल्याला त्रास दिलेला आहे. तर मग तिथल्या सैनिकांना थोडा हत्यारं कमी पडले होते. मागे गलवान घाटीमध्ये जेव्हा चीनची आणि आपली हे झालं ना, तेव्हा आपल्या सैनिकांना थोडी सामग्री कमी पडली होती. मग त्याच्यासाठी ती पॉलिसी आखली जाते नाही का. तर मुळामध्ये युनियन बजेटमध्ये काय होतं, कंपायलेशन ऑफ ऑल पॉलिसीज होतं. कंपायलेशन ऑफ काय होतं, कळतंय कसं, म्हणजे सगळे विभाग आहे ना स्वतःच काही मागणी ठेवतात. मग युनियन बजेट तयार कसं होतं, त्याला प्रोव्हिजन्स काय असतात, त्याच्यामध्ये काय लुकआउट्स होतात. तर सगळ्यात पहिले युनियन बजेट बनवतो कोण आहे समजून घ्या. मुळामध्ये युनियन बजेट बनवण्याचा जो सर्वतोपरी अधिकार असतो फायनान्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया. कोणाला असतो? फायनान्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया, म्हणजे जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते नाही का. मग याच्यामध्ये कोण प्रमुख लोक असतात, तर सगळ्यात पहिले तर फायनान्स मिनिस्टर आहे. सगळ्यात पहिले कोण आहे? कोण आहे आता फायनान्स मिनिस्टर? कोण आहे? निर्मला सीतारामन. तुम्ही थोडस बॅकग्राऊंड पाहिला ना त्यांचा, तुम्हाला माहिती आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्या इकॉनॉमिक्सच्या स्टुडंट आहे, पण त्या एक प्रकारच्या सेल्स पर्सन होता. आपण नाही का मार्केटिंग करतो, एवढं काही नव्हत्या. पण त्यांना आहे ना बीजेपीने एवढं प्रोजेक्ट का ठेवलं, कारण त्याला 3 कारण आहेत. एक आहे ना निर्मला सीतारामन आहे ना, त्यांचं कसं आहे माहिती का, इंग्लिश खूप सुंदर आहे त्यांचं. तर पहिले त्या बीजेपी मध्ये एवढं वर का बरं आलं माहिती का, स्पोक्स पर्सन झालं. पहिले काय झालं, आणि बीजेपीला जो बेस नव्हता ना तो साऊथ मध्ये नव्हता. म्हणजे साऊथ मध्ये त्यांचं काहीच नव्हतं, केरळ नाही, तमिळनाडू नाही, आंध्र प्रदेश नाही. मग त्यांना तिथले लीडर्स जास्त लागायचे. जसे व्यंकय्या नायडू माहिती ना उपराष्ट्रपती, मग त्यांनी ना तिथल्या लीडरला प्रोजेक्ट केलं. दुसरी गोष्ट कशी होती की सोनिया गांधी आहे ना, त्या महिला नावाखाली त्यांना खूप लेव्हरेजेस भेटायचं नाही का. महिला आहे डोक्यावर पदर घेतला का मत मिळून जातं नाही का. तर तसं आपल्याकडे आहे ते. तर मग त्यांनी काय केलं, बघितलं की महिला कशा यांच्या आहे. मग सुषमा स्वराज गेल्यावर पुढे कोण आहे त्यांच्या लेवलचं, स्मृती इराणींना वर आलं, पण त्यांना भाषण ठोकण्या व्यतिरिक्त काय येत नाही. म्हणून मग यांनी ना एक असे पॉवरफुल वुमन असायला पाहिजे ना लीग मध्ये 5 मध्ये, म्हणून त्यांनी यांना वर आणलं. आणि अरुण जेटली डिसअपॉइंटिंगली हुशार खूप होते, पण ते त्यांची डेथ झाली नाही का. ऍक्च्युअली ते पण खूप हुशार होते. आणि फायनान्स मिनिस्ट्रीला आपल्याकडे अजून एक क्वालिफाईड व्यक्ती होता, खरं पाहता माझ्या मते ते व्हायला पाहिजे होते. त्यांचं नाव पियुष गोयल. काय नाव आहे? पियुष गोयल किंवा सुरेश प्रभू नाही का, खरे क्वालिफाईड आहे. आणि सुरेश प्रभू आहे ना ते चार्टर्ड अकाउंटंट आहे. काय खूप हुशार आहे बरं का, रेल्वे मिनिस्टर होते आपल्या महाराष्ट्रातलेच आहे. ऍक्च्युअली ते खरे क्वालिफाईड होते नाही का. पण त्यांना थोडासा त्यांचा प्रॉब्लेम काय माहिती का, ते पॉलिटिकली स्ट्रॉंग नाही. म्हणजे एखादी अशी पॉलिसी बनवली ना तर ती संसदेत अशी स्ट्रॉंग नाही बोलू शकत. तर तुम्ही पॉलिसी बनवून उपयोग नाही होत, तुम्हाला संसदेत तिला काय करावं लागतं, बोलावं लागतं. आता अमित शहानी काय काम करू न करू संसदेत ओरडाआडी करून बोलतं नाही का ते. तर तिथे असेच लोक लागतात. रामदास आठवले काही काम नाही करत, कविता बोलून लगेच तिथे म्हणजे त्यांना लाईक खूप मिळतात, त्याच्यानंतर कॉमेंट खूप मिळतात. मग त्यामुळे फॉर्म मध्ये असतं ते नाही का. ती अशी लोक हल्ली पुढे जातात. पण निर्मला सीतारामन आहे ना थोडं बॅकग्राऊंड आहे त्यांना, हे खूप चांगलं आहे, त्यांचं इंग्लिश खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं इकॉनॉमिक्सचे स्टुडंट आहे नाही का. आणि प्लस त्याच्या बरोबर आहे ना त्यांनी वेगवेगळ्या समितीवर पण काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना अनुभव चांगला आहे त्यापैकी. पण तरी पाहिलं तर त्या फायनान्स मिनिस्ट्री एवढी मोठी मिनिस्ट्री करण्याचं पॉवर नव्हती त्यांच्यामध्ये ऍक्च्युली. पण आता त्यांची काही पॉलिसी असेल.
दुसरा असतं फायनान्स सेक्रेटरी. कोण असतं? फायनान्स सेक्रेटरी. फायनान्स सेक्रेटरी काय करतो? याला असिस्ट करतो नाही का यांना. फक्त फायनान्स मिनिस्ट्रीच्याच नाही करत, पंतप्रधानांचाही असतो, मुख्य आर्थिक सल्लागार असतं. कारण असतं ते पण यांना हे करतात. त्याच्यानंतर अजून एक डिपार्टमेंट असतं ते म्हणजे नीती आयोग. काय असतं? हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. लक्षात घ्या, बजेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल कोण करतं? नीती आयोग. आता नीती आयोग म्हणजे काय असतं सांगतो. तुमच्यापैकी सगळ्या जणांनी पंचवार्षिक योजना ऐकली असेल ना? ऐकली का? पूर्वी आपल्याकडे पंचवार्षिक योजना होती. ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी जेव्हा भारत स्वतंत्र झाला ना, ते 1950 26 जानेवारी 1950 ला भारताचं संविधान लागू झालं. 1952 मध्ये ना आपल्या इथे पहिली पंचवार्षिक योजना आली. तिथून कंटिन्यू चालू होती नाही का. तर याच्यात सपोर्ट साठी ना आपल्याकडे एक कमिशन होतं, त्याचं नाव आहे प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. काय नाव होतं? प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. पण काय झालं, जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले ना, तेव्हा त्यांना काही याच्यातले लूप होल्स सापडले, काही कमजोरी यांनी शोधल्या. तर त्या कमजोरी त्यांना वाटल्या. हे असं मी नाही म्हणत की राईट आहे, पण त्यांना काय वाटलं ते सांगतो. तेव्हा पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते अरविंद सुब्रमण्यम. काय नाव त्यांचं? अरविंद सुब्रमण्यम. अरविंद सुब्रमण्यम आहे ना, त्यांनी यांना काय महत्वाचे पॉइंट्स काय सांगितले की जे प्लॅनिंग कमिशन आहे ना, त्याच्यामध्ये गडबड काय होती. इंडिया आहे ना ही फेडरल कंट्री. लक्षात आहे काय? फेडरल. याचा अर्थ काय माहिती का? डॉक्टर आंबेडकर एका त्यांच्या वाक्यात बोलतात, इंडिया इज अ कंट्री ऑफ स्मॉल कंट्रीज. इंडिया इज अ कंट्री ऑफ स्मॉल, छोट्या छोट्या देशांचा एक विशाल देश आहे इंडियामध्ये. का बरं? कारण आपल्या इथे बघा प्रत्येक राज्याचं वेगळं कल्चर आहे का नाही. महाराष्ट्राचं वेगळं आहे, गुजरातचं वेगळं आहे, ढोकर आणि फाफडा, अजून काय ते काय म्हणतात त्याला, गरबा. पंजाबचं वेगळं आहे, भांगडा. उत्तर प्रदेशचं वेगळं आहे, बिहारचं तर वेगळंच आहे, त्याच्याबद्दल बोलूच नको. बिहारचं वेगळंच आहे. नंतर तमिळनाडूचं वेगळं आहे. खरंय का नाही? प्रत्येक राज्याची वेगळी कल्चर. एवढंच नाही, महाराष्ट्रातही वेगवेगळं कल्चर आहे. मुंबईचं वेगळं, पुणेचं वेगळं, खानदेशचं वेगळं. खरंय का नाही? जळगावचं वेगळं. प्रत्येक नाशिकचं तर वेगळंच आहे. रावगड आहे म्हणजे वेगळं. हे सगळ्या देशाला बांधणं, ते डॉक्टर आंबेडकरच्या लक्षात आलं की एवढ्या देशाला बांधणं खूप अवघड आहे. म्हणून त्यांनी ना फेडरल कॉन्स्टिट्यूशन बनवलं. काय बनवलं? फेडरल. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय होतं माहिती का? दोन प्रकारचे कॉन्स्टिट्यूशन आहे. एक आहे अध्यक्षीय लोकशाही आहे आणि एक आहे संसदीय लोकशाही. तर आपल्या इथे संसदीय लोकशाही अडॅप्ट केलेली, म्हणजे जिला आहे ना डिसेंट्रलाइज म्हणतात. काय म्हणतात? आता बघा इंटरेस्टिंग गोष्ट आहे, समजून घ्या. आता महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, बरं, पंजाब आहे, उत्तरांचल आहे, सगळे राज्य असतात. होतं काय, जेव्हा प्लॅनिंग कमिशन होतं ना, तेव्हा केंद्र सरकार ठरवायचं की कोणत्या राज्याला काय योजना द्यायची नाही का. आता आपल्या इथे काय, केंद्र सरकार काही योजना बनवायची. आता उदाहरणार्थ हा रोड आहे, स्मार्ट रोड, हा केंद्र सरकारने प्रपोज केलाय. बरं, पण जर नाशिक महापालिकेला विचारलं असतं की हा रोड पाहिजे का तुम्हाला, तर ते नाही म्हणाले असते नाही का. कारण की उलट हा त्रासदायक झाला लोकांना नाही का. नाशिक महापालिका बनाली असती की नाही, आम्हाला इथे पार्किंग द्यावी. काय द्या? रोड पेक्षा पार्किंग द्या, कारण लोक या रोडवर गाड्या लावतात. खरंय ना? म्हणजे पूर्वी स्मार्ट रोड नव्हता तर लोक अशा गाड्या लावायचे. आता स्मार्ट रोडवर बसण्यासाठी गाड्या लावतात नाही का. तर म्हणजे त्याच्याने आउटपुट झालं का काही? मूळ समस्या तर काय मिटले नाही. तर काय होतं की लोकशाही मध्ये हा एक महत्वाचा गोष्ट आहे की त्या भागातल्या लोकांना काय आवश्यक आहे महत्वाचं. आता मला सगळ्यात एक आश्चर्यकारक गोष्ट वाटते, आपल्या ते जेव्हा सिंहस्थ येतो ना नाशिकला, सिंहस्थात मी एक अनोखीच गोष्ट पहा. पवननगरला रोड बनवत बसतात, मेरी मसरूळला रोड बनवता, नाशिक रोडला रोड बनवता. अरे मूलभूत गोष्ट काय, मूलभूत सिंहस्थ कुठे असतो? रामकुंडावर असतो ना. तिथे सुधारणा करायला पाहिजे. तिथे साधा रामाचा पुतळा पण नाही कसा असं ठेवायला पाहिजे ना, स्टॅच्यू असायला पाहिजे, किंवा काही एक नाट्य लोकगीताचं एक हॉल पाहिजे, एक्झिबिशन हॉल पाहिजे. खरंय का नाही? मी तो म्हणतो फ्री राहण्याचा एखादी मोठी शाळा पाहिजे गरीब लोकांना नाही का. काहीच नाही तिथे. लोक येताना असे गाय बकऱ्यांसारखे पळत सुटतात नाही. काही तिथे मॅनेजमेंट नाही. उत्तर प्रदेशला अतिशय सुंदर मॅनेजमेंट होती. त्यांनी जे टेंट बनवले ना, टेंट, इतकी सुरक्षा व्यवस्था जबरदस्त होती आणि कंटिन्यू जेवण राहायचं लोकांना. जबरदस्त मॅनेजमेंट. आपल्या लोकांना काहीच जमलं नाही. आपल्या लोकांना सिंहस्थाचा अर्थ एवढाच कळला की नदीमध्ये फक्त बुडायचं आणि रिटर्न जायचं नाही का. काहीच अर्थ काय ना. काय मंदिराला प्रमोट केलं ना, आपल्या इथलं स्वातंत्र्य सावरकरांचं भवन नाही, काहीच प्रमोट नाही झालं. तर काय होतं की जेव्हा एखादी योजना बनते ना, त्या योजनेची गरज आहे ना, ही प्रत्येक लेवलला वेगळी असते. केंद्र सरकारला वेगळी वाटते, राज्य सरकारला वेगळी वाटते आणि शहरातली जी लोकल बॉडी असते ना तिला वेगळी वाटते. खरं की नाही?
मग आपले इकडे 3 प्रकारच्या बॉडीज असते. एक सेंट्रल बॉडीज काय असते, ठीक आहे का, दुसऱ्या स्टेट बॉडीज, दुसरी काय आणि काय लोकल बॉडी. जसं शहरात असते महापालिका, छोट्या ह्याच्यात काय असते नगरपालिका, आणि गावात काय असते ग्रामपंचायत. बरोबर ना. तर मग प्रत्येक याच्यात गरज असते. आता आपल्या इथे नाही का पाटोदा एक ग्रामपंचायत आहे. हा, त्यांनी काय केलं बघ, किती छान छान योजना बनवल्या. प्रत्येक घरी त्यांनी काय केलं, ज्या बेरोजगार बायका आहे त्यांना दळण हे दिलं नाही का, यंत्र दिलं. त्याच्यानंतर त्यांच्या गरजा वेगळ्या आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की या गावात काय गरज आहे नाही का. आता गावामध्ये कधी कधी हायवे बांधून देतात एकदम चांगला, आणि गावातल्या लोकांना खायला अन्न नाही राहत. तर असं नाही राहत. तर मग यांनी काय ओळखलं की प्लॅनिंग कमिशन मध्ये प्रॉब्लेम काय होता माहिती का, केंद्र सरकार योजना बनवायची, पण ती योजनेची गरज काय समजून नाही घ्यायची नाही का. मग आता यांनी काय ओळखलं की जेव्हा योजना बनते ना, तेव्हा त्या राज्याला पण विचारलं पाहिजे की योजना कशी बनली पाहिजे, आणि त्या तिथल्या लोकल बॉडीला पण विचारलं पाहिजे ना. म्हणून यांनी ना त्याचं नवीन नाव केलं. त्याचं नाव आहे नीती आयोग. त्याचं नाव काय आहे, नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे कसं बनवलं माहिती का, त्याच्यामध्ये जे सदस्य असतील ना, केंद्र सरकारचे पण सदस्य असतील, राज्य सरकारचे पण असतील, आणि लोकल बॉडीचे पण असतील, की जे कुठल्या योजनेला ना इनपुट्स देतील. आता उदाहरण सांगतो, तुम्ही बघा, आपल्या ते समुद्रामध्ये शिवस्मारक होणार होतं ना, हो का नाही. पण आपल्यातल्या सरकारांनी आता काय सांगितलं नाही का, पहिले शिवस्मारक करायच्या आधी ना पहिले जे गड किल्ले आहे ना त्याला स्वच्छ करा नाही का, असं सांगितलं. म्हणजे इनपुट्स असतात. आता आपलं राज्य सरकार सांगताय नाही का, बुलेट ट्रेन आम्हाला नकोय, त्याच्याऐवजी आम्हाला याच ट्रेन व्यवस्थित करा नाही का. ठीक आहे, ते सांगू शकता नाही का, कारण प्रत्येकाच्या डिमांड्स काय राहतात, वेगळे राहतात. तर हे प्लॅनिंग कमिशन ऐवजी ना हा एक आयोग बनला. त्याचं नाव काय आहे, नीती आयोग. कळतंय सगळ्यांना. नीती आयोग तयार केला. आणि नीती आयोग काय करतो, मग आता या सगळ्यांबरोबर मीटिंग करून फेडरलिझम करतो नाही का. आता दुसरी गोष्ट काय होते, मग याच्यावर टॅक्स डिस्ट्रीब्युशन येतं. आता पहिले आपल्याकडे टॅक्स होते, 2 प्रकारचे टॅक्स, एक डायरेक्ट टॅक्स आहे आणि दुसरा इनडायरेक्ट टॅक्स आहे. तर डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय असतो, की आता मी स्वतः आयटी रिटर्न भरलं, समजा मी एक सॅलरीड पर्सन आहे, माझा पगार आहे समजा 5 लाखच्या वर गेला अॅन्युअली नाही का, तर मला मग त्याच्यावर टॅक्स पडतो. खरं आहे ना. पण जर मी एखादा सॅलरीने बिझनेसमॅन आहे तर मी आयटी रिटर्न भरतो. खरं की नाही. आता आपल्या देशाचं बघा स्थिती किती भयानक आहे, तुम्हाला कळेल, कारण आपल्याला का वर्क करायची गरज. आपल्याकडे एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचं नाव आहे सीएसओ. काय नाव आहे, सीएसओ. मागच्या वेळेला मी याचा उल्लेख केला होता, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. सर्वे करतं, लोकसंख्या आहे, देशाचं उत्पन्न काय, माणसांच्या गरजा काय, त्याच्यानंतर आपल्या मॅन न्यूट्रिशनची स्थिती काय, अन्नाची गरज किती आपल्या देशात, त्याच्यानंतर कपड्यांची गरज काय, सगळ्या गोष्टीचा विचार करतात नाही का, सगळं प्लॅनिंग करतात. ते सीएसओनी ना एक आकडेवारी दिली आहे, मजेदार आहे बघा, खूप मजेदार आणि भयानक पण आहे, की आपल्या देशात 85 लोक असे आहेत. किती आहे, किती आहे, 85. नीट आहे का, देर आर 85 पीपल्स इन इंडिया हु हॅज देअर वर्थ compared to Indian GDP, compared to 50% of the GDP. किती आहे, मोठ्याने किती आहे, 50%. भारताच्या पूर्ण जीडीपीच्या 50% वेल्थ कोणाकडे आहे, 50%. एवढी प्रचंड वेल्थ या लोकांकडे. लक्ष द्या. आणि भारतामध्ये 65 करोड लोक असे 60 घेऊ नका, ह्याचे मी एक डिटेल आकडे पुढच्या वेळेला देणार. हे मी अप्रोक्सिमेट आकडे सांगतोय, कारण हे इकॉनॉमिक सर्व्हिसच्या बेसिक आहे. अजून युनियन बजेट स्टार्ट नाही केला, लक्षात आहे, हे लक्षात आहे, अजून त्याचा स्टार्ट झालेलं, इट इज अ इंट्रोडक्शन. काय चालू आहे, इंट्रोडक्शन. तर मग 65 करोड, किती 65 करोड लोक गरिबी रेषेखाली आहे, आणि त्यांना आपण म्हणतो बीपीएल. काय म्हणतो, सो बीपीएल मोठ्याने काय म्हणतात, बीपीएल मीन्स बिलो पॉवर्टी. सो हाऊ दिस लाईन इज डिफाईन्ड, ही लाईन कशी डिफाईन करतात. तरी बा 2 प्रकारचे एरिया डिफाईन असतात. एक असतं अर्बन एरिया, काय असतं, आणि दुसरं असतं रुरल एरिया. तर अर्बन एरियामध्ये जो व्यक्ती 42 रुपयाच्या खाली कमवेल, किती 42, आणि रुरल एरियामध्ये जो व्यक्ती 37 रुपयाच्या खाली कमवेल, किती, बिलीव्ह दॅट 32 rupees, sorry, it is 47 and this is 32. It is 47 and this is 32 rupees, less than 32 rupees, less than 32 rupees. तुम्हाला शेतकऱ्यांचं सांगतो, आपल्या भारतातलं ऍव्हरेज उत्पन्न शेतकऱ्याचं 18,000 रुपये अॅन्युअल आहे. 18,000 रुपये काय, म्हणजे 1,500 रुपये, 1,500 रुपये. किती किती विदारक स्थिती आहे. मॅन्युट्रिशनची स्थिती भयानक आहे, खूप भयानक आहे, खूप भयानक आहे. मग हे सगळं काय, याच्या मागे कंपॅरिझन बघितलं पाहिजे, म्हणजे तुम्ही समजलं पाहिजे की कंपॅरिझन कसं करतात.
तर हे बघा मॅलन्यूट्रिशनचे ना, मॅलन्यूट्रिशनची स्थिती एवढी भयानक आहे आपल्या देशामध्ये, तर मग याच्यावर पॉलिसी तयार होतात. जसं मनमोहन सिंगांचं सरकार होतं ना, तर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये बघा जेव्हा हा सर्वे झाला की आपल्या देशामध्ये मॅलन्यूट्रिशन भयानक स्थितीला आहे, म्हणजे भरपूर लोकांचे अन्न वाचून हे होते, म्हणजे काय होते, अन्न वाचून हे होते त्यांची काय म्हणतात त्याला, आपण म्हणू शकतो की भरपूर लोकांची डेथ होत असते नाही का, स्पेशली प्रेग्नंट वुमन, स्पेशली काय आहे प्रेग्नंट वुमन. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला जे मॅलन्यूट्रिशनचं हे होतं ना, त्यावेळेला गव्हर्नमेंटने एक पॉलिसी बनवली, 2 पॉलिसी बनवल्या. तुम्हाला माहिती नाही, एक आपल्याकडे स्कीम चालते तिला मिड डे मील म्हणतात. काय म्हणतात मिड डे मील, नाही का आपल्याला शाळेतल्या लोकांना मुलांना जेवण देतात, खरंय का नाही. आणि दुसरं आपल्याकडे एक त्यानंतर योजना झाली, मनमोहन सिंगांच्याच काळ झाली, फूड सिक्युरिटी ऍक्ट. काय झालं, फूड सिक्युरिटी ऍक्ट. मग त्याच्यामध्ये काय झालं, 75 रुपयात 30 किलो धान्य द्यायला लागले, खरंय का नाही. 75 रुपयात किती द्यायला लागले, तर ही पॉलिसी होते. पॉलिसीचा हा फायदा होतो, आपल्याला कळतं की कसं, म्हणजे आपल्याला वाटतं गव्हर्नमेंट काही करत नाही, असं नाही, गव्हर्नमेंट करत असतं, पण आपले ते करप्शनच्या स्थितीमुळे सगळी गडबड होते नाही का. आपले ते पॉलिसी नीट बनवली जाते. आता नरेंद्र मोदी जेव्हा 2014ला पंतप्रधान झाले ना, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशातला मेन प्रॉब्लेम काय आहे, आपले लोक नोकरी शोधायलाच पळतात, कोणी बिझनेस करत नाही. मग बिझनेस न केल्यामुळे काय होतं, प्रत्येकाला एक तर सरकारी नोकरी पाहिजे किंवा प्रायव्हेट पाहिजे. आता लोक जोपर्यंत बिझनेसच करणार नाही, लक्षात आहे, बिझनेसच करणार नाही, तोपर्यंत कसं काय ते नोकऱ्या होती, खरंय ना. मग नरेंद्र मोदींनी ओळखलं की बिझनेसमन झाले पाहिजे आपल्या देशात. काय झालं, मग त्यांनी 3 पॉलिसी बनवल्या. एक स्टार्टअप पॉलिसी बनवली. काय बनवली, स्टार्टअप बनवली. दुसरी मुद्रा योजना बनवली. काय बनवली, मुद्रावर नाही ना, त्यांनी खूप भारी सिस्टीम आखली, पण आपल्या लोकांनी त्या मुद्रामध्ये भ्रष्टाचार करून घालवली. नाही तर मुद्रा सारखी योजना नाही, माहिती का, जबरदस्त योजना आहे. कसं आहे की एखादा व्यक्ती बिझनेस करतो ना, समजा एक उदाहरण घ्या, एक व्यक्तीला मेस करते, एखाद्याला मेस करायचे, आता त्यांना छोटे छोटे ते इन्स्ट्रुमेंट लागतात का नाही, मग त्याच्यासाठी गॅस आणणं आहे, किंवा त्याच्यानंतर ते ग्रोसरी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुकर आहे, छोटी छोटी भांडी, सगळं जमवायचंय, किंवा एखाद्याला कटिंगचा शॉप टाकायचंय, किंवा एखाद्याला आईस्क्रीम पार्लर टाकायचंय, किंवा एखाद्याला ज्यूसचं दुकान टाकायचंय, एखाद्याला रसगुल्ला टाकायचंय, खरंय का नाही, हो का नाही असं. आता हे काही करायला कॅपिटल लागतं. आता छोटं कॅपिटल पण नसेल तर माणूस काय, बेरोजगारी वाढेल. मग यांनी काय केलं, विचार की एक स्कीम आणली, तिचं नाव आहे मुद्रा. काय नाव आणलंय, मुद्रामध्ये काय 50,000 रुपये लोन द्यायचे. किती द्यायचे, 50,000 देताना. आता इतकी भारी आयडिया आहे, तुम्ही 50,000 घ्या, तुमचा बिझनेस चालू. आता एखाद्या व्यक्तीने असं वडापावची गाडी टाकली तरी त्याच्याकडे 2 लोक कामाला असतात काय, हो का नाही. म्हणजे त्यांनी काय केलं माहिती का, की आता एवढे लोक जर रोजगार करायला लागले तर ते बिझनेस टाकतील, तर त्यांच्यावर अजून लोकांना रोजगार मिळेल ना. तर त्यामुळे हे लक्ष द्या, त्यामुळे हा जो होतो ना, हा एक रिफॉर्म्स असतो. तर या युनियन बजेट मध्ये कळतं की कशा पॉलिसी झाल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी बेरोजगारीचे आकडे लागतात, आणि आकडे सगळं कोण गोळा करतं, CSO. मग त्याच्यावरून आपल्याला समजतं की जर देशामध्ये 32 रुपयाच्या खाली उत्पन्न आहे, याचा अर्थ लोकांचा इन्कमच नाही. खरी गोष्ट आहे ना. मग कसं पॉलिसी कशी तयार होते, ते नीती आयोग काय बघतं माहिती का, सगळ्यात पहिले 4 पॅरामीटर्स बघतं की देशाची इकॉनॉमी कशी नीट चालली पाहिजे नाही का. याला पॅरामीटर्स असतात नाही का. तर सगळ्यात पहिला पॅरामीटर असतो GDP. सगळ्यात मोठा पॅरामीटर्स काय असतो, GDP आपल्याला सांगतं की देश कुठे चाललेला आहे. दुसरा अजून असतं फिस्कल डेफिसिट. दुसरा काय असतो, मोठे काय फिस्कल डेफिसिट, बरोबर. तिसरा असतं करंट अकाउंट डेफिसिट. काय असतं, करंट अकाउंट डेफिसिट. आणि चौथं अजून असतं एक टॅक्स टू GDP रेशो. टॅक्स टू काय, टॅक्स टू काय, हे सगळ्या गोष्टी ठरतात. सगळे देणार आहे, हे सगळे देणार. तर हे पॅरामीटर्स ठरतात. आता तुम्ही म्हणणार मग हे कसं काय होतं. आता बघ गंमत, तुमच्यापैकी सगळ्या देशांना फ्रान्स माहिती आहे का नाही. विचार करा, फ्रान्स आणि आपला GDP ऑलमोस्ट सेम. काय, ऑलमोस्ट सेम. तरी तुम्हाला असं वाटतं का फ्रान्स आणि आपली स्थिती सेम आहे. का नाही, कारण फ्रान्सची लोकसंख्या 2.5 करोड आहे. किती आहे, भारताची 130 करोड आहे. त्यामुळे आपला पर कॅपिटा इन्कम खूप खाली. आता तुम्हाला भारतामध्ये असं कोणतं राज्य वाटतं बा एकदम सुखी वाटतं नाही, असं व्यवस्थित वाटतं, स्वच्छ वाटतं, कोणतं राज्य वाटतं असं. हा, गुजरात आहे. पण गुजरात वर नाही असे राज्य आहे, केरळ एज्युकेशन मध्ये लक्षात, सुबद्धतेमध्ये सगळ्यात भारी राज्य गोवा. कोणतं आहे, गोवा. कारण गोवाचा पर कॅपिटा इन्कम 1 नंबर आहे. पर कॅपिटा इन्कम काय,
टुरिझम सगळ्यात जास्त आहे तिथे, स्वच्छताच्या मानात सगळ्यात जास्त आहे, पण तिथे क्राईम रेशो पण जास्त आहे. पहिले हे लक्षात ठेवा, भारतामध्ये पर कॅपिटा इन्कम कोणाचं जास्त आहे सगळ्यात. एज्युकेशन मध्ये एक नंबर केरळ आहे, लक्षात ठेवा. एक नंबर एज्युकेशन मध्ये पॉंडिचेरी झाले. पॉंडिचेरी इज 93.5. आता केरळ त्याच्या खाली लक्षात. बरं, फरक असतो. आता तुम्हाला माहिती का, तुम्ही जर वुमन्सचा क्राईम रेशो पाहिला ना, वुमेन्सच्या अगेन्स्ट क्राईम होतात, तर तुम्हाला त्याच्यासाठी हे बघावं लागेल की मेल टू फिमेल रेशो काय. मेल टू फिमेल नाही का, तर सगळ्यात लोएस्ट मेल टू फिमेल रेशो आहे ना, तो हरियाणामध्ये. कुठे आहे? हरियाणामध्ये 1000 मागे फक्त 884 स्त्री आहे. 884. नॅचरली तिथे वुमेनचे क्राईम वाढणार का नाही. आणि केरळमध्ये 1024 आहे. केरळमध्ये किती आहे? नाही जमलं का चला केरळला. तर हा थेरी राहते, म्हणजे तिथली सिस्टीम वेगवेगळी असते प्रत्येक राज्याची. ही गुजरात इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे लोकांना काय वाटतं गुजरात चांगलं, म्हणजे फक्त गुजरातमध्ये मेन गोष्ट काय, तिकडे रस्ते चांगले आहे, पाणी व्यवस्था चांगली आहे, पण तिकडे भ्रष्टाचार पण खूप आहे लक्षात. हरियाणामध्ये पण खूप आहे. महाराष्ट्रात तर विचारू नका, सोडून महाराष्ट्राचं म्हणजे लोकांनीच ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे नाही का. तर हे खूप मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होतं नाही का. मग हे जे 4 पॅरामीटर्स समजलं का तुम्हाला. हे नीती आयोग काय करतं. नीती आयोग आहे ना, हा सगळा डेटा डोक्यात ठेवतं. म्हणजे डोक्यात म्हणजे त्यांचं डोकं वेगळं असेल, कम्प्युटर मध्ये असतं ते. तर त्यांनी ना हे सगळं डोक्यात ठेवतं की आपल्याकडे किती गरीब लोक आहे, किती मिडल क्लास लोक आहे, किती सुपर रिच लोक आहे. हे पण आता एक नवीन क्लास तयार केलाय, सुपर रिच. काय केलंय? आहे. नाशिकला पण आहे, मी सांगतो तुम्हाला, नाशिकला पण सुपर रिच क्लास. आता आपली सुलावाईच काय 90 ला एवढासा ग्लास पिते ते. त्याला मी गेलो होतो म्हणे, मला ग्लास समोर ठेवला म्हणे, बघा म्हणे सर हे 90 मध्ये ते वाघाडीमध्ये ना 80 ला एवढी बॉटल मिळते. एकदा पिला का माणूस डायरेक्ट गटारीत डोळ्यालाच लागतो. ते ग्लास घ्यायचे, काहीच नाही त्या माणसाच्या चेहऱ्यावर हवं, काय उपयोग. विचार कर, दारू पिऊन माणूस जर पडला नाही ना खाली, तर मग त्या दारूला काही किंमतच नाही, काहीच व्हॅल्यू. वरून तिथे ना लोक बाटली समोर येतात अरे का, म्हणजे असं स्टेटस टाकतं. काय उपयोग आहे? खरी गोष्ट आहे, काही उपयोग नाही. आणि बसता एकमेकाचं तोंड बघत बरं. आता काल आम्ही येत होतो तिकडून मंदिरातून दर्शनाला, एक माणूस असा मस्त ह्याच्यात ना, त्यांनी भरपूर रिदम मध्ये चालवले. मी असंच किशोरला म्हटलं, किशोर यावर्षी सिलेक्ट होणार आहे तो नाही का. मी चेक करायला खरंच गेलेलं आहे का, तो म्हणे हो यावर्षी लवकर सिलेक्ट होणार आहे तो पण आमच्या मागे बोलायला लागला. म्हटलं झालं, याला इफेक्ट झालेला आहे नाही का. तसं तिथे काहीच इफेक्ट होत नाही का, काही उपयोग नाही. असं परिणाम दिसला पाहिजे. तर या पॉलिसी जेव्हा दिसतात ना, पॉलिसी नाही हा हे राहतो. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही आपल्या स्टुडंट जाऊन बघा. आपला स्टुडंट एखादा बाहेरचा माणूस त्याच्यावर मॅथ्सला बसला ना, तू लगेच त्याला विचारू का कुठल्या क्लासला आहे तू, एवढा फास्ट, असं लगेच विचारतात माहिती का आपल्या मुलांना. हा, आणि बडबड पण खूप करतात आपले मुलं. घरी गेले ना भांडायला लागतात. मुलींमध्ये असा प्रभाव होतो, थोडेफार शब्द पण चेंज होऊन जातात नाही का. तो प्रभाव होतो आपल्या क्लासला नाही का. आणि एक मात्र आपल्या क्लासमध्ये गुण होतो, लायब्ररीमध्ये विशेष होतो. दुसऱ्याला विचारायचं असो नसो, थांब ना मी तुला सोडून देतो. मला सोडवायचं नाही, लायब्ररीत गुण होतच नाही, बघतच असं मी येऊ का तिकडे. ही आपल्याकडे फार परंपरा आहे नाही का. तर असे गुण राहतात, काही काही ठिकाणी हे तयार होतात. तरी तुम्ही आमच्या आईला भेटले ना, विचारलं तिला, तर ते आमचा जो खूप शांत आहे, त्याचा स्वभाव इतका शांत आहे. म्हटलं हो हो नाही का. मुलं मनातल्या म्हणतात तुम्ही जाऊ द्या, मग मी सांगतो आम्ही नाही. तर हे थिअरी असते बघा की रिफ्लेक्शन ऑफ क्वालिटीज. आता भारतामध्ये राहतो, मग आपल्याला कळतं की भारत दरिद्री अवस्थेला. का अवस्थेला आहे? आपण तो सुपर रिच अंबानी जगामध्ये 4 नंबर गेले. काय करायचं अंबानी, त्याच्या घरात जिम आहे, पण लोक रस्त्यावर गरिबीने मरत आहे ना. जे आपल्या साईबाबांना कळालं ते अंबानीला नाही कळालं. साईबाबांना माहिती कोणी भुकेलेलं झोपू नये, म्हणून त्यांनी तशा प्रकारची हे केली नाही का. पॉलिसी कशी असायला पाहिजे, पॉलिसी नुसती अशी नाही. आता शिवाजी महाराज एखादी पॉलिसी बनवायचे ना, ती लोकांपर्यंत नेऊन पोहोचवायचे नाही. त्यांची एक पॉलिसी खरंच तुम्हाला सांगण्यासारखे, कारण 19ला काय मला नाही बोलायला मिळणार, आताच सांगून देतो की त्यांनी ना शेतामध्ये एकदा असं पाऊल बघितलं. शेतामध्ये पाऊल होतं, घोड्याचं पाऊल. त्यांनी त्या याला बोलवलं, तिथला जो इन्चार्ज असेल ना सरदार, त्याला बोलवलं. म्हणाला की हे पाऊल कसं काय उमटलं. तर म्हणे कोणता तरी शत्रूचा याला असलं म्हणे नाही का. पण शत्रूचा आहे का आपलं आहे, कशावर उमटलं ते नाही माहिती.
तुला ज्ञान पाहिजे म्हणे आपल्या घोड्याचं केवढं आहे, शत्रूचं केवढं आहे, नाही का? कारण घोड्यांमध्ये प्रकार असतो ना. मग ते म्हणाले की वो शिवाजी महाराजांनी त्याला पनिशमेंट केली, शिक्षा दिली. तो पण त्यांनी सांगितलं असं की नाही, पण जर हा शत्रूचा असेल तर माझा कसं काय गुन्हा होऊ शकतो, नाही का? ते म्हणे बघ, शत्रूचा जर असेल तर ही टेरिटरी सांभाळणं तुझं काम आहे, त्याच्यामुळे ते दुसऱ्याचा घोडा आलाच नाही पाहिजे. आणि आपला असेल तर अजून मोठा गुन्हा आहे. आपल्या सैनिकाला ही अक्कल पाहिजे की शेतकऱ्याच्या शेतीमध्ये घोडा घालायचा नसतो, त्याच्याने आपल्या सैन्यामुळे कोणाच्या शेतीचं नुकसान झालेलं. याला पॉलिसी म्हणलं की एवढं बारकाई ते बघायचे, स्वतः वेश बदलून ते लोकांमध्ये जायचे, त्यांच्या घरात जेवण करायचे, विचारायचे काय पॉलिसी तयार होती. हे मला माहिती नाही नरेंद्र मोदी का जात नाही, माझ्या मते जायला पाहिजे. पीपल खरंच जायला पाहिजे अशा सभांमध्ये, ट्विटरवर जाण्याऐवजी पब्लिक मध्ये जायला पाहिजे. आहे असे पंतप्रधान आहे अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आहे ना, डबाच नाही न्यायचे, कधी जेवण नाही न्यायचे. प्रमोद महाजन आहे ना, डायरेक्ट कोणाच्याही घरात जेवण करायचे. आता योगी आदित्यनाथ आहे ना, जमिनीवर बसतात ते डायरेक्ट असं, त्यांचं मठ आहे ते तिकडे गोरखपूर मध्ये, नाही का? डायरेक्ट असं लोक समोरासमोर बसतात, मठ तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे, डायरेक्ट असं विचारतात, नाही का? लिहून घेतात, त्यांचे जे असिस्टंट असतील ना लगेच चालू. आणि आज नाही 20 वर्ष झाले करता येते. किती आले आहे असे लोक. आता ते पाटोदा आपली नगर परिषद आहे ना, ते असंच करायचं. हा ते आहे ना हिवरे बाजार, त्याच काय ते असेच करायचे आहे. आपल्या ते आपल्या नाशिकला असे चांगले चांगले मुख्यमंत्री खासदार मिळाले, आमदार मिळाले. आपल्याकडे दशरथ पाटील म्हणून खूप भारी होतं तुमचं काम, खूप चांगलं काम होतं ते. म्हणजे डायरेक्ट लोकांमध्ये जाऊन विचारायचं, नाही का, काय प्रॉब्लेम आहे घरी घरी. आत्ताचे जे महापौर आहे ना आपले सतीश कुलकर्णी, सेम असेच आहे बरं का. ते लोकांमध्ये घरी जाऊन विचारतात, घरी जाऊन. आणि इतकं त्यांना म्हणजे नॉलेज आहे, इतकं भारी नॉलेज आहे. म्हणजे मला स्वतःला आमच्या घराच्या वर आहे ना एक खांब गेलेला होता, अशी वायर. तर मी त्याचा अर्ज केला होता. त्यांनी मी एकदा घरी भेटायला गेलो ना, एवढ्या वर्षांतर त्याच्या लक्षात राहिलं. म्हणे तुझ्या घरचा खांब गेला का तिकडे? गेला गेला. बापरे, कसं काय लक्षात एवढं. म्हणजे असे काय काय असतात, पॉलिटिक्स मध्ये चांगले लोक राहतात. तर काय होतं की हे अर्बन आणि रुरल मध्ये बघा, हा जो डिफरन्स दिसतो ना तुम्हाला, तर आपल्या देशात लक्षात ठेवा 65 करोड लोक गरिबी रेषेच्या खाली राहतात. आणि त्याच्यातून अजून एक गोष्ट काय, 70 करोड लोक किती हा रुरल एरियामध्ये राहतात. आपल्या देशात विकास सगळ्या शहरात होतो. म्हणजे इनफॅक्ट आपल्या देशाचं शहरीकरण चाललंय. काय चाललंय? जिथे जाऊ तिथे शहर बनवतोय आपण. आणि लोक शेती विकून कुठे जात आहे, त्याच्याने आपल्या देशात अजून गरिबीत अजून गरिबीत. त्याचं कारण काय मी सांगतो तुम्हाला बघा, खूप महत्वाचं कारण आहे की आपल्या देशाचा जो जीडीपी बनतो ना, लक्षात घ्या मी सांगेल आता जीडीपी मध्ये काय होतं एक्झॅक्टली. तर आपल्या देशाचा जीडीपी बनतो ना, त्याच्यामध्ये लक्षात घ्या 55% किती मोठ्या काय 55% जो शेअर आहे ना, तो सर्व्हिस इंडस्ट्रीचा आहे. कोणाचा आहे? आणि 20% शेअर हा ऍग्रीचा आहे. 20% कोणाचा आहे? रिलेटिव्हली याच्यामध्ये फक्त 20 करोड लोक काम करतात. किती करतात? 20 करोड. आणि याच्यामध्ये 70 करोड लोक काम करतात. किती करतात? म्हणजे लक्षात आहे, 20 करोड लोकांकडे 55% उत्पन्न आहे आणि 70 करोड लोकांकडे 20%. गरिबी होईल का नाही आपल्या देशात? दॅट इज डायव्हर्सिफिकेशन ऑफ वेल्थ. डायव्हर्सिफिकेशन ऑफ काय? म्हणजे प्रॉपर्टी नीट पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेली. खरंय का नाही? समजलाय हा पॉइंट? समजलाय? तर मग याला कसं निराकरण करायचं, या पॉलिसी कशा नव्याने चेंज केल्या पाहिजे, तर हे सगळं त्याच्यात होतं. आता आपला मग जीडीपी म्हणजे काय असतो? मग ते जीडीपीच्या बद्दल मी सांगितलं की ते जीडीपी इज अ बॅरोमीटर ऑफ इकॉनॉमिकल स्टेटस ऑफ अ कंट्री. म्हणजे एखाद्या देशाचं आर्थिक जे मूल्यमापन करताना की हा देश कुठल्या लेवलला आहे, त्याच्यातले मेन पॅरामीटर काय आहे? जीडीपी. लक्षात घ्या, जेव्हा वर्ल्ड लेवलची जी लोक असतात ना, एका देशाला बघतात तर त्या देशाचं बघतात की त्याचा जीडीपी किती आहे आणि त्याच्यावर ठरवतात की या देशाला. जसं आपल्याकडे एक मोठी आहे बघा, एक मोठं ऑर्गनायझेशन त्याला म्हणतात G8. काय नाव त्याचं? G8. हे वर्ल्ड लेवलच्या पॉवरफुल इकॉनॉमी आहे नाही का, ते त्यांचं हे असतं. G8 मध्ये काय असतं, जगातल्या ज्या लार्जेस्ट जीडीपी असलेले देश आहे ना, त्यांना ते इन्क्लूड करतात. आता रिसेंटली इंडिया त्याच्यात एंट्री करणार आहे, कारण G8चं आता G7 झालंय. G8चं काय झालंय? G7. आणि कोणता देश बाहेर पडलाय माहिती का? रशिया. कोणता देश बाहेर पडला? कारण रशियाच्या बॉर्डरला ना एक क्रिमिया नावाचा भाग आहे, तर तो रशियाने बळकावलेला आहे. त्यामुळे युरोपियन देश म्हणतात की नाही रशियाला बाहेर काढावं लागेल. मग रशियाला बाहेर काढलेला आता सध्या. आणि मग त्याच्या जागी एक व्हॅकंट सीट आहे ना, त्याच्यात कोणाला घेणार आहे? इंडियाला घेणार. इंडिया खूप मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये आता जाणार. इनफॅक्ट युनो मध्ये परमनंट सदस्य बनायच्या मार्गावर येतात. तर खूप काय काय हे.
नंतर NSG नावाचा एक ग्रुप आहे. काय नाव आहे? हा, न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप. म्हणजे इंडिया याच्यात जाणार होता न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप मध्ये, पण याच्यामध्ये खोडा कोणी आणला माहितीये ना? कोणी आणला? हा, मोठ्याने सांगा कोणी? आता विवो मोबाईल घेणार का? आजचा फोडू नका, रागाच्या भरात फोडून टाका. पण निदान पुढे लक्षात ठेवा की पुढे येणार तर असेच मोबाईल घ्या जे इंडियाचे, स्पेशली चायनाच्या वस्तू तर टाळाच. तर NSG न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप हा जर झाला असता ना, इंडियाला खूप फायदा झाला असता, लक्षात ठेवा. कारण भारताचा आहे ना एक महत्वाचा आकडा तुम्हाला सांगतो, जगामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी वापरणारा देश आहे ना कॅनडा. त्याचं नाव काय आहे? कॅनडा आहे. इथे प्रति माणसी 18 युनिट्स वीज वापरतात. किती वापरतात? पर पर्सन 18 युनिट वापरतात कॅनडामध्ये, नाही का? आणि रिलेटिव्हली इंडिया युजेस ओनली 2 युनिट्स. किती वापरतात? त्याचंही बिल किती भरतात काय माहिती? बिल भरतात का लोक? तर लक्ष द्या इकडे, 2 युनिट्स किती वापरतात? भारताला हे वाढवावं लागणार आहे. कारण काय होतं की जेवढी इलेक्ट्रिसिटी वापरताना याच्यावरनं कळतं की देशामध्ये ना आपल्या इकॉनॉमिक ग्रोथ होते, नाही का? कारण हे बघ, नॅचरली ज्याच्याकडे पैसे, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, निवारा, इसेन्शियल नीड्स आहे, तेच लोक वॉशिंग मशीन घेतील ना, तेच लोक टीव्ही घेतील. हा, आता लोक मोबाईल घेतात, खायला प्यायला असो नसो मोबाईल तर राहतो त्यांच्याकडे. पण या गोष्टी आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, AC आहे, या केव्हा घेतील? जेव्हा इसेन्शियल नीड संपतील तेव्हाच घेतील ना. हा, मग त्यामुळे आपल्या देशात मॅक्झिमम लोकांकडे नीड नाही आहे, म्हणून आपल्या इथला वापर जो आहे ना तो 2 युनिट्स आहे. खरं आहे ना? आता होतं काय, जेव्हा आपल्याकडे लोकांच्या इसेन्शियल गरजाच भागत नाही, मग ते टीव्ही नाही घेणार, वॉशिंग मशीन, फ्रीज नाही घेणार, कार नाही घेणार, अजून पण वस्तू नाही घेणार, मिक्सर नाही घेणार, बरं ना, आपलं खलबत्त्यानेच काम करतील. तर या सगळ्यामुळे काय होतं माहिती का, की जे मॅन्युफॅक्चरिंग कमी होतं. काय होतं? मॅन्युफॅक्चरिंग कमी होतं ना, मग नॅचरली मॅन्युफॅक्चरिंग कमी झाल्याने प्रोडक्शन कमी होतं. काय होतं? प्रोडक्शन कमी झाल्यावर काय कमी होतं? एम्प्लॉयमेंट कमी होतं. काय कमी होतं? एम्प्लॉयमेंट कमी झालं का परत पर कॅपिटा इन्कम होतं. पर कॅपिटा इन्कम झालं का परत डिमांड कमी होते. डिमांड कमी झाली का परत GDP खाली. खरं आहे ना? असं हे दुष्टचक्र आहे सगळं. काय दुष्टचक्र कसं मिटवतात माहिती का? ते याच्यासाठी पर कॅपिटा इन्कम वाढवावा लागतो. काय वाढवावा लागतो? पर कॅपिटा इन्कम वाढवण्यासाठी ना तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन ऑफ इकॉनॉमी चेंज करावं लागतं. आता विचार करा, 70 करोड लोक जे ऍग्रिकल्चर मध्ये, त्यांच्याकडेच पैसे नाही. खरं आहे की नाही? त्यांच्याकडे पैसे नाही तर देश सुधरेल का? म्हणून आपल्या इथे सगळ्यात पहिली पॉलिसी आहे की शेतकऱ्यांचं लाईफ सुधरवलं पाहिजे. सुधरवणं म्हणजे त्यांना सबसिडायरीनं नाही, त्यांच्यासाठी सिस्टीम लावली पाहिजे, नाही का? ही फार मोठी स्टोरी आहे, आज नाही घ्यायची आपल्याला, पण हे समजलं पाहिजे. मग GDP मध्ये कोणते अंग येतात? GDP म्हणजे काय? सो GDP इज द बॅरोमीटर ऑफ इकॉनॉमिकल स्टेटस ऑफ अ कंट्री. तो कसा बनतो हे बघा लक्षात. GDP बनतो कसा, तर त्याच्यामध्ये 4 घटक असतात. इकडे बघा, नॅशनल इन्कम. काय असतं? मोठ्याने सांगा, काय असतं? नॅशनल इन्कम. त्याच्यानंतर दुसरं असतं बघा, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. दुसरं काय असतं? त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटी. त्याच्यानंतर थर्ड असतो गव्हर्नमेंटल ऍसेट. काय असतं? गव्हर्नमेंटल अँड पब्लिक ऍसेट. गव्हर्नमेंटल अँड पब्लिक ऍसेट. आणि लास्टला असतं PSU. काय असतं? पब्लिक सेक्टर युनिट. काय असतं? आता हे जेवढं आहे ना, आणि सॉरी एक अजून घटक राहिलेला आहे, दॅट इज गोल्ड रिझर्व्ह. काय असतं? गोल्ड रिझर्व्ह. आता मेन तर हा गोल्ड रिझर्व्हच ऍक्च्युली. मग कसं बनवतात हे बघ लक्षात आहे. मागच्या वेळेला मी नॅशनल इन्कम सांगितलं ना तुम्हाला, हो का नाही? नॅशनल इन्कम कसा बनतो? ते एका देशाची लोकसंख्या समजा 130 करोड आहे. किती आहे? म्हणजे आपलीच 130 आहे, दुसऱ्याची नाही कोण. ते 130 करोडला पर कॅपिटा इन्कम नी, म्हणजे प्रति माणसी उत्पन्नाने मल्टिप्लाय केलं तर काय बनून जातो? नॅशनल. कळतंय का? समजतंय? समजा एखाद्या घरामध्ये 10 लोक राहत आहेत, प्रत्येकाचं 5000 उत्पन्न आहे, तर 10 गुणिले 5 किती होता? 50. म्हणजे त्या घराचं उत्पन्न किती होईल? 50. तसा हा नॅशनल इन्कम. म्हणजे नॅशनल इन्कम वाढवायला आधी काय वाढवावं लागेल? काय? खरं आहे ना? आता पर कॅपिटा इन्कम वाढेल तेव्हाच टॅक्स वाढेल. खरं की नाही? टॅक्स कलेक्शन वाढेल तेव्हा गव्हर्नमेंटकडे पैसे वाढतील. गव्हर्नमेंटकडे पैसे वाढल्यावर ते योजनांवर खर्च करतील. खरं आहे ना? हो का नाही? म्हणून आपल्या देशात पहिले इन्कम वाढवणं गरजेचं. आपल्या लोकांना काय वाटतं आधी, आणि मी कशाला कमवू, नाही का? असं खरे. आपले तुकाराम महाराज म्हणतात जसं ठेविले आनंद ते पैसेची राहू. असं त्यांच्यावर शिवाजी महाराज पण म्हणतात की जेव्हा आपल्या हातात सत्ता असते ना तेव्हाच आपण रिफॉर्म्स बदलू शकतो. खरे की नाही? त्यांना कोणतं विचारलं तुम्हालाच राजा का बनायचं,
म्हणजे कारण मी आल्यावर इथे नीतिगत व्यवस्था चालली, मलाच राजा बनायचं, तुला काही प्रॉब्लेम आहे का? हा, तर ते ऐकत नाही. औरंगजेबच्या दरबारात काय म्हणाले, मी राजा आहे, यांच्या लाईन मध्ये उभं नाही राहणार, तू राजा, मी राजा आहे ना, राजासारखं वागायचं नाही. तर ते थिअरी लागते आपल्या लोकांमध्ये. आपल्याला वाटत नाही की इंडिया श्रीमंत व्हावा. तुम्ही श्रीमंत झाल्यावर इंडिया होईल का नाही? हो का नाही? येस ऑर नो? हा, म्हणजे श्रीमंत होणं म्हणजे, श्रीमंत याचा अर्थ वर्किंग पॉप्युलेशन वाढवणं. काय म्हणणार? म्हणजेच रोजगार वाढवणं. खरं आहे ना? तर ते करणं गरजेचं असतं. मग नॅशनल इन्कम वाढवणं हे गव्हर्नमेंटचं एक मोटिव्ह असतं. दुसरं असतं गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मागच्या वेळेला मी सांगितलं ना गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय असतं, आठवतंय सगळ्यांना? तरी परत सांगतो, जे नव्हते त्यांना सांगतो बघा. गव्हर्नमेंट जे लार्ज स्केल प्रोजेक्ट रन करताना, जसं डॅम आहे, सोलर प्रोजेक्ट आहे. कोणतं आहे? सोलर. न्यूक्लिअर प्रोजेक्ट आहे. तुम्हाला माहिती का न्यूक्लिअर प्रोजेक्ट आता 2 इंडियात खूप मोठे होणार आहे. त्याच्यापैकी एक आहे ना तमिळनाडू मध्ये कुडानकलम. काय नाव त्याचं? कुडानकलम. हे रशियाच्या मदतीने बनणार आहे. कोणाच्या? आणि आपल्या महाराष्ट्रात चालू आहे रत्नागिरीला, नाही का, ती अरेवा इंटरनॅशनल, फ्रान्सची कंपनी. कुठली कंपनी आहे? अरेवा इंटरनॅशनल, फ्रान्स. त्यांच्या मदतीने बनते. आता चालू आहे की नाही मला नाही माहिती. तर हा, म्हणजे आता महाराष्ट्रात वेगळंच काहीतरी चालू असतं, नाही का. महाराष्ट्रातलं राजकारण मला ते लहानपणी गेम होता नाही का, खाम खाम, त्याच्यासारखं वाटतं नाही का. तू काम सोडला का मी धरतो, मी सोडला का तू धर. कोण सकाळी पहाटेला उठून मुख्यमंत्री होईल, दुपारी जाईल, याचा काय भरोसा नाही का. खरंय ना? तर हे अवघड आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण एकदम भयानक आहे, माहिती. तर याच्यानंतर हा जो आहे ना की गव्हर्नमेंटल पब्लिक मध्ये काय होतं की गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय असतं की गव्हर्नमेंट जेव्हा रन करतं काही मोठे मोठे प्रोजेक्ट, त्याच्यामध्ये डॅम आहे. काय डॅम आहे? जसं मी सांगितलं ना आता रिसेंट एक डॅम कम्प्लीट केला, सरदार सरोवर. काय नाव त्याचं? तो पूर्ण झाला. खूप मोठे डॅम आहे, सोलर प्रोजेक्ट आहे, पॉवर प्लांट आहे, हायवे. आता मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं ना एक हायवे बनतोय, तो एशियातला सगळ्यात मोठा हायवे, मुंबई दिल्ली. कोणता आहे? मुंबई दिल्ली. आता तुम्ही एक व्हिडिओ बघून घ्या. पाहिले तर बेंगलोर आणि हैदराबाद हायवे झाला होता ना, बेंगलोर आणि मैसूर असं काहीतरी हायवे, तो फेल गेला होता. कारण की तेव्हाचं प्लॅनिंग नीट नव्हतं, नाही का. आता हे नितीन गडकरी ना भयंकर हुशार आहे, पण इंडियामध्ये एवढं हुशार पॉलिटिशियन जन्माला नाही येणार. पण भयंकर हुशार. तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू ऐका किंवा त्यांचं मॅनेजमेंट ऐका, इतकं डोकं आहे त्या व्यक्तीला. अहो विचार करा, गाईच्या शेण पासून कोणी पेंट बनवू शकतं का? कोणी विचारही केला नसेल, पण त्यांनी बनवलं. माहिती का, गाईचं जे हे असतं ना गोबर, त्यापासून एक पेंट बनवलंय. म्हणजे आणि ते म्हणाले नॅचरल आहे, त्याला काय असं वाटत पण नाही हा पेंट आहे, हो नाही का. तर इतकं डोकं आहे त्यांच्याकडे ना. वेस्टेज मॅनेजमेंट खूप भारी. त्यांनी काय केलं, आपलं रोड आहे ना आता, रोड त्याच्यामध्ये 5% प्लॅस्टिक मिक्स केलं. किती? आपण एक प्लॅस्टिक आहे ना आपलं जे वाया घालवतो ना, ते सगळं त्यांनी रोड मध्ये टाकलंय. त्याच्याने रोडचं लाईफ पण वाढलं आणि वरून हे पण झालं, नाही का. इतकं डोकं. तर ते आता खूप भारी भारी प्रोजेक्ट चालू आहे. तुम्हाला माहिती का हायवेला इतकं भयंकर प्रोजेक्ट चालू आहे इंडियात मध्ये, भारी भारी. तर या जे आहे ना, हे जे लार्ज स्केल प्रोजेक्ट असतात ना, या लार्ज स्केल प्रोजेक्टला पैसा असा नाही भेटत. तो पैसा काही गव्हर्नमेंट एवढा रेज नाही करू शकत. मग गव्हर्नमेंट कसं रेज करतं, त्याला 3 माध्यम असतात. एक असतं वर्ल्ड ऑर्गनायझेशन. काय असतं? वर्ल्ड ऑर्गनायझेशन. कोणकोणते सांगितले बा मागच्या वेळेला? पहिला आहे वर्ल्ड बँक. पहिलं कोणतं आहे? हा. दुसरं काय? IMF. दुसरं काय? त्याच्यानंतर आहे ADB, एशियन डेव्हलपमेंट बँक. ब्रिक्स बँक. माहिती का ब्रिक्स काय? माहिती? मला सांगा ब्रिक्स म्हणजे काय असतं, लॉंग फॉर्म सांगा त्याचा. ब्रिक्स. बी म्हणजे काय? हा, व्हेरी गुड. बी म्हणजे ब्राझील. त्याच्यानंतर आर म्हणजे काय? रशिया. व्हेरी गुड. त्याच्यानंतर हे काय? आय म्हणजे काय? इंडिया. मोठ्याने सांगा ना काय? इंडिया. त्याच्यानंतर सी काय? चायना. त्याच्यानंतर एस काय? साऊथ आफ्रिका. काय? साऊथ आफ्रिका. तर ही ब्रिक्स बँक आहे बरं. ही ब्रिक्स बँक ती पण सपोर्ट करते. भरपूर असतं. एशियन डेव्हलपमेंट बँक आहे. आणि तुम्हाला एक्झामला ह्याचे हेड सेंटर विचारतात की बँक कुठे आहे, मीटिंग कुठे झाली, समिट कुठे झाली, ती पुढच्या वेळेची कधी होणार आहे, मागच्या वेळेला कुठे झाली होती, हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात, नाही का. तर या सगळ्यांना सपोर्ट करते या स्कीमला. स्पेशली आता महाराष्ट्रातले रोड आहे ना, त्याला ADB ने सपोर्ट केले, वर्ल्ड बँकने सपोर्ट केले. मिड डे मील योजनाला वर्ल्ड बँकने सपोर्ट केलेले. त्याच्यानंतर आपल्या नाशिक मध्ये एक प्रोजेक्ट चालू आहे, कचऱ्यापासून वीज निर्मिती ना, तिला जर्मनीच्या बँकने सपोर्ट केलेले. करतात या वर्ल्ड लेवलच्या बँक सपोर्ट करतात. त्याच्यानंतर दुसरं जे असतं ना, त्या भारतातलेच काही ऑर्गनायझेशन असतात. जसं IDBI नाही का, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, बरोबर ना. IFCI माहिती का तुम्हाला, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन, ते पण करतात. असे खूप आहे.
खूप संस्था याच्या मदत करतात नाही का आपल्या इथे. प्लस मनी मार्केट पण असतं. काय असतं? मनी मार्केट किंवा म्हणजे असं फंड रेज करायचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट असतात, त्याच्यातून पैसे होतात. त्याच्यानंतर राज्य सरकार देतं. काय देतं? राज्य सरकार देतं. आणि मग शेवटचा पर्याय असतो पब्लिक इन्व्हेस्टमेंट. शेवटचा काय असतो? आणि एवढे करूनही पैसे नाही जमले, मग कोणाकडे जातात? लोकांकडे. म्हणजे असं घरोघर नाही जाते, एक बॉन्ड आणतात. काय आणतात? बॉन्ड असतात. तो बॉन्ड इश्यू केला असतो, त्या बॉन्डला रजिस्टर असतो. काय असतं? रजिस्टर. भारतातलं सगळ्यात मोठा रजिस्टर आहे कार्वी कन्सल्टन्सी. काय ना त्याचं? कार्वी आहे, ICICI, कोटक आहे, असे भरपूर आहे. म्हणजे आता बदलले असतील मला माहिती नाही, भरपूर आहे. हे काय करतात? पब्लिक इश्यू आणतात. म्हणजे कधी कधी शेअर्स लॉन्च करतात किंवा कधी कधी ना गव्हर्नमेंट सिक्युरिटी लॉन्च करतात. काय करतात? गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय असतं? गव्हर्नमेंट सिक्युरिटी इज अ instrument to raise the fund for large amount of project like dam आहे, सोलर प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर पॉवर प्रोजेक्ट आहे, न्यूक्लिअर प्रोजेक्ट आहे. बरोबर, खूप अशा असतात. आता एक टनेल बांधलं बघा तिकडे हिमाचल प्रदेशच्या इकडे, माहिती ना, ते काहीतरी मनाली टू लेह असं काहीतरी आहे. हा, ते पण म्हणजे असं अटल नाव आहे ना, खरं आहे ना. ते खूप सक्सेसफुल प्रोजेक्ट झालं. असं खूप आहे. याला जे काही फंडिंग देतात ना, हे 15 वर्ष काम चालतं. किती वर्ष? सरदार सरोवरचं काम 1969 मध्ये चालू झालं. 1900 किती आता कम्प्लीट झालं, माहिती का? होतात असे भरपूर काम असतात. आता आपली काय माहिती मेट्रो कधी येते, नाही का? तर फार तुम्ही काठी टेकत मेट्रो मध्ये झाला असं नको व्हायला. होतं आता नाशिक पुणे रेल्वे नाही का, माझ्या लहानपणापासून ऐकतोय मी नाशिक पुणे रेल्वे, माझ्या लहानपणापासून. आता काय माहिती कधी येते काय नाही, पण बोलतं येणार आहे. दरवेळेला ते पट्टी घेऊन जातात, परत बंद होऊन जाते, नाही का? दर सरकार बदलतात, नाही का? हा रोड लोक काय बोलायचे, एकदा शरद पवार ट्रॅफिक मध्ये अडकले होते, मग रोड झाला. असं पुढे होतं असं काही नाहीये. पण मुळामध्ये प्रोजेक्टला वर्ष लागतं ना. मग या प्रोजेक्टला जे पैसे जमवले जातात ना, ते कसे जमवतात? गव्हर्नमेंट सिक्युरिटी. कशातून जमवतात? आता तुमच्या मनात प्रश्न आहे, लोक कशाला ह्याच्यात पैसे गुंतवतील? खरंय की नाही? तर लोक का गुंतवतात? कारण की बँक मध्ये जो इंटरेस्ट रेट असतो ना, बँक तो 5% ते 6% असतो. 5 ते किती? 6. याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट रेट असतो. प्लस टॅक्स रिडम्पशन असतं. काय असतं? म्हणजे त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ना, तर तुम्हाला टॅक्स मध्ये सूट मिळते, नाही का? म्हणून लोक त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात. आणि गव्हर्नमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर लोकांना काय वाटतं सांगा बरं? हा, मोठे ना काय वाटतं? सिक्युअर वाटतं ना. खरं की त्याच्यासाठी परीक्षा देताय तुम्ही आता, बोला ना काय वाटतं? खरंय ना. आता तर 4 दिवसाचं काम, 3 दिवस सुट्टी. लोक तर फिरायलाच जातील. पाहिजे तुम्हाला अशी सुट्टी? लोक सिलेक्ट 4च दिवस काम आहे फक्त आणि 3 दिवस सुट्टी. 4 दिवसही झोपून राहायचं आरामशीर, नाही का? काही नवीनच प्रयोग करतात. 3 दिवस काय सुट्ट्या करायच्या, नाही का? आता लक्ष द्या इकडे, या पॉलिसीमध्ये पब्लिक इन्व्हेस्टमेंट रेज केली जाते ना, तर पब्लिक इन्व्हेस्टमेंटचा इतका फायदा राहतो, तुम्हाला सांगू का? कारण की देशामध्ये जेव्हा गव्हर्नमेंट सिक्युरिटी लॉन्च होते ना, तेव्हा जवळपास आपल्या ज्या देशामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटी स्ट्रॉंग आहे ना, त्याची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग असते. आणि तुम्हाला माहिती आहे का इंटरेस्टिंग गोष्ट, फॉरेनच्या पण कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. फॉरेन, आता एखाद्या देशाची इकॉनॉमी कधी सुधारते माहिती का? जेव्हा त्याच्याकडे फॉरेन मधनं इन्व्हेस्टमेंट येतात, नाही का? याच्यात एक रेशो असतो, पुढे सांगणार मी, त्याला म्हणतात करंट अकाउंट डेफिसिट. काय म्हणतात? हा, तर जेव्हा तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट जास्त येते आणि इथून पैसा बाहेर कमी जातो ना, तेव्हा तुमचा हा करंट अकाउंट डेफिसिट कमी होतो. काय असतं ते सांगणार आहे. पण पहिली गोष्ट आहे, समजली का तुम्हाला? जीडीपी मध्ये पहिला घटक काय सांगितला? नॅशनल इन्कम. कोणता काय? दुसरा काय सांगितला? गव्हर्नमेंट सिक्युरिटी. तिसरा येतं आता गोल्ड रिझर्व. तिसरा काय? गोल्ड रिझर्व. का बरं एवढा ठेवला जातो? कारण मी आता तुम्हाला पहिले एक सांगतो बघा. काही वर्षाच्या पूर्वी ना अमेरिकेत काय झालं? अमेरिकेत तुम्हाला माहिती ना मंदी आली होती खूप. मागच्या वेळेला पण मी याच्यावर उल्लेख केला की मंदी आली होती. आता अमेरिकेला नाही मंदीतून बाहेर कसं यायचं समजत नव्हतं. तेव्हा त्यांचे पंतप्रधान, त्यांचे प्रेसिडेंट होते बराक ओबामा. कोण होते? आणि त्याच्या आधी जॉर्ज डब्ल्यू बुश होते. कोण होते? तर तिथले जे काही इकॉनॉमिक ऍडवायझर आहे ना, त्यांनी एक नवीन पॉलिसी आणली, तिला म्हणतात क्वांटिटेटिव्ह इझिंग. काय म्हणतात? क्वांटिटेटिव्ह इझिंग म्हणजे काय माहिती का? का तुमच्या देशामध्ये ना किती अनलिमिटेड नोटा छापायच्या, म्हणजे त्याला काही परिमाण नाही ठेवायचं, खूप नोटा छापायच्या. आता जेव्हा नोटा खूप येतात ना मार्केटमध्ये, तेव्हा आपोआप लोकांच्याकडे पैसा आला ना का लिक्विडिटी काय होऊन जाते? वाढून जाते. पण मी तुम्हाला त्याचा धोका पण सांगितलाय की नोटा जेव्हा जास्त होतात, खूप नोटा वाढल्या आणि तुमच्या देशात जर तेवढे ऍसेट नसेल,
तर त्यावेळेला काय इकॉनॉमी काय म्हणतं ते कोलॅप्स होते. दुबईला असं झालंय माहिती का, दुबईला एक वेळेला असं झालंय की इतका मोठ्या प्रमाणावर पैसा आला होता, कारण सगळे जगातले श्रीमंत लोक तिकडे जायचे ना, प्रचंड पैसा यायचा दुबईला. पण प्रॉब्लेम असा आला की इतका पैसा आला आणि ते अगेन्स्ट समोर ऍसेट नव्हती नाही का. मग त्याच्यानंतर काय झालं की दुबईला मोठ्या प्रमाणावर रिसेशन आलं होतं, इतकं रिसेशन का तिकडच्या प्रॉपर्टीचे रेट म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की नाशिकच्या लेवलला आले होते, एवढं खाली गेलं होतं. आणि प्लस तिकडे असं काहीतरी बोलायचं ना का तिकडे मोठं वादळ येणार आहे काहीतरी, तर होतं असं कधी कधी ना एखाद्या एरियात खूप काही मोठं जर नॅचरल कॅलॅमिटी झाली ना, नंतर तिथे लोक घरं पण नाही घेत नाही का, असं होतं खूप ठिकाणी. तुम्हाला माहिती ना पुणेला मागे एक डोंगर पडला होता बघा, एक माळीण नावाचं गाव होतं, काय होतं, हा मी ऐकलंय तिकडे जे प्रोजेक्ट होतं ना ते पुण्याचे जे कोण जोशी आहे ना, DS कुलकर्णी का काय DSK आहे ना, त्यांची खूप जमीन होती आणि ते पडलं ना त्याच्यानंतर त्यांची कंपनीच बर्बाद झाली, कारण की तिथे घरच घ्यायला तयार नाही ना लोक. असं होतं नॅचरल कॅलॅमिटी येते ना. आता तुम्हाला माहिती ना आपल्या तमिळनाडूला खूप मोठा पूर आला होता तिथे, नंतर तिकडच्या प्रॉपर्टी पूर्ण कोलॅप्स झाल्या. आता सध्या मुंबईची अशी स्थिती सुरू झाली, मुंबईला लोक घाबरताय नाही का तिकडे, कारण की तिथे दरवर्षी पूर येतो काही ना काहीतरी होतं नाही का, म्हणून आता हे लोक वळतात हे बाहेर. तर कधी पण एखाद्या देशाची इकॉनॉमी कधी इन्क्रीज होते माहिती का, जेव्हा तिथे इन्व्हेस्टमेंट येतात. आता मुंबईचे एवढे भाव का वाढत होते विचार करा, कारण पूर्ण भारतातले लोक यायचे, सगळे पैसेवाले लोक कुठे जमिनी घ्यायचे, मुंबईमध्ये, बरोबर, त्यामुळे मुंबईचे भाव वाढायचे. तसंच भारतामध्ये काय पूर्ण जगातले लोक येतात इन्व्हेस्टमेंट करतात ना, त्याच्यामुळे भारतातली इकॉनॉमी काय होत जाते, वाढत होते. पण जसं एखाद्या देशाची इकॉनॉमी वाढते ना त्याच्यासाठी पॅरामीटर्स तयार होतात. ते पॅरामीटर्स कोण तयार करतं, तर जगभरच्या रेटिंग एजन्सीज असतात ना, मी मागे पण सांगितलं याच्यावर बघा, फिच आहे, स्टँडर्ड अँड पुअर आहे, त्याच्यानंतर आपल्या देशातली क्रायसिल नावाची आहे, काय क्रायसिल, या सगळ्या रेटिंग बनवतात आणि त्या रेटिंगच्या आधारावर लोक इन्व्हेस्टमेंट करतात. नाही जसं तुम्हाला माहिती ना पिक्चर येतो तेव्हा बघा रेटिंग येतं नाही का, लोक हो याला 5 स्टार रेटिंग आहे, जाऊन UC याला 5 स्टार रेटिंग आहे, वा चांगलं आहे वाटतं. कोणी एकाने टीचरचं तोड पाहिलेलं नसतं, कोणाला माहिती, नंतर फी भरल्यावर पस्तावा येतो नाही का, तरी त्याच्यात कॉमेंट टाकू का एक्सलेंट टीचिंग, काही दगड नसतं काही, खरंय ना, हा होतंय म्हणताय. बरं ठीक आहे, नाही द्या, जरूर द्या सगळ्यांनी स्टार रेटिंग, आणि त्याच्या खाली ना सगळ्या जेवढा वाईट जमतील तेवढा कॉमेंट देऊन टाकायचं. तरी बघा रेटिंग देतात लोक नाही का, ते जस्ट डायलचा असा बघा फोटो लावता, अमिताभ बच्चनने काही स्टार रेटिंग, त्यांनी तर काही खाल्लेलं नाही राहते ते, पण देतात लगेच नाही का. अरविंद केजरीवालने एकदा नाही का स्कीम आणली, डिनर विथ अरविंद केजरीवाल, कोणीच त्याला लिस्ट नाही केलं, त्याला कोण त्याच्या तोंडाकडे वापरून देणार, करतात लोक असं. ही रेटिंग का देतात माहिती का, तसं वर्ल्ड लेवलच्या एजन्सीज पण रेटिंग देतात आणि त्या सांगतात की इंडियाची A++ आहे, त्याच्या याची B+, आहे असं देतात. आणि त्याच्यामध्ये काय पॅरामीटर असतात माहिती का, GDP तर असतोच, पॉलिटिकल स्टॅबिलिटी पण असते, काय असते, खूप महत्वाचं आहे. पहिले मनमोहन सिंग माहिती का, त्यांची इकॉनॉमी आत्ताच्या पेक्षा खूप जबरदस्त होती, खूप जास्त. तुम्ही म्हणजे त्यांचं जर काय बघितलं असतं ना, त्यांना इकॉनॉमिकल नॉलेज एवढं भारी आहे, एवढं जबरदस्त आहे, जगभरचे लोक मानतात नाही का, जगभरचे. पण प्रॉब्लेम आहे त्यांचा गव्हर्नमेंट मध्ये लोकच असे भयानक होते ना, ममता बॅनर्जी, मायावतींचं तर मला हसू येतं, एकही जागा नाही त्यांना, एकही जागा नाही, आणि पंतप्रधान बनायचं त्यांना. नवीन नवीन लोक राहायचे असे, नवीन. त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव तिकडून जेलमधनं म्हणतात की मी नरेंद्र मोदींना खाली पाडेल, पहिले जेलमधनं बाहेर नंतर पाडेल. शरद पवार, नवीन लोक होते सगळे एकदम असे. ते हे जे गाड्यांचं सरकार आहे ना त्याच्यामुळे ना सगळं डामडोल स्थिती व्हायची, त्यामुळे इंडियाचं रेटिंग तेव्हा काय होतं, खाली होतं. आता पण तुम्हाला सांगतो काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं, पूर्ण स्टॅबिलिटी असते ना तरी परत देश वर. स्टॅबिलिटी खूप महत्वाची असते देशाला, काय असतं. आता अमेरिकेत काय झालं माहिती आहे तुम्हाला, डोनाल्ड ट्रम्प त्यांचं सरकार पडलं, तिकडच्या डोनाल्ड ट्रम्पच्या समर्थकांनी डायरेक्ट व्हाईट हाऊसवर हल्ला केला नाही का, तर अमेरिकेतलं मार्केट लगेच पडलं होतं माहिती का, कारण अनस्टॅबिलिटी झाली ना. तसं आपल्या देशात आता स्टॅबिलिटी खूप आहे, आपल्या इथे आता नेतृत्वाचं काही क्रायसिस नाही. तेव्हा पहिले काय असतं माहिती का, त्या देशातलं हे खूप महत्वाचं असतं, पॉलिटिकल स्टॅबिलिटी असते, त्याच्यानंतर क्लायमेट पण असतं, काय असतं क्लायमेट. तुम्हाला माहिती का चीन मध्ये इन्व्हेस्टमेंट खूप वाढल्या होत्या, पण तर एवढ्या कमी झाल्या, कारण बीजिंग आहे ना, बीजिंग वर्ल्ड लेवलचे जेवढे रिपोर्ट आले त्याच्यात दिलं की बीजिंग हे गॅस चेंबर झाले. काय झालं, आता दिल्लीला तर घरच घेत नाही लोक, पण या कोरोनामुळे तिथे परत नव्याने आले.
नाही तर दिल्लीला घर पण घ्यायचे नाही, कारण तिकडची पोल्युशनची स्थिती काय होती, भयानक, जास्त नाही भयानक. दिल्लीला माणूस, आता आपण मास्क घालतो, दिल्लीला तेव्हा पण मास्क घालावा लागायचा नाही का. तर असे पॅरामीटर्स असतात, क्लायमेट असतो, पॉलिटिकल सिच्युएशन असते, त्याच्यानंतर सगळ्यात मेन काय असतं माहिती का, दोन इंटरेस्ट रेट. काय असतं, इंटरेस्ट रेट, आणि लास्ट असतं ते म्हणजे टॅक्स पॉलिसीज. काय असतं, टॅक्स पॉलिसी जर भयानक असेल तर त्या देशात जातच नाही. आता तुम्हाला माहिती आहे का, काही काही देश आहेत, झिम्बाब्वे, मोझाम्बिक आहे, कांगो आहे, या देशात लोक का जातात मला सांगा. त्या देशात काय इन्व्हेस्टमेंट करत असतील सांगा. हे देश तसे आहे का इन्व्हेस्टमेंट करण्यासारखे. बांगलादेश मध्ये करता लोक इन्व्हेस्टमेंट, काय करत असतील, कारण तिकडचे गव्हर्नमेंट टॅक्सच घेत नाही, ते लो टॅक्स देतात ना. तसं इंडियामध्ये हायर टॅक्स असतो. तर टॅक्स पॉलिसी पण डिसाइड करतं की त्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार आहे किंवा हे 4 पॅरामीटर्स असतात नाही का. मग हे सगळे पॅरामीटर काय करतात, त्या देशाचे इकॉनॉमी डिसाइड करतात. म्हणून आपण काय पाहिलं, नॅशनल इन्कम पाहिला, दुसरं काय पाहिलं, गव्हर्नमेंट सिक्युरिटी पाहिलं, त्याच्यानंतर काय असतं, गोल्ड रिझर्व मध्ये का बरं एवढं महत्व असतं, कारण अमेरिकेने जी पॉलिसी आणली ना, क्वांटिटेटिव्ह इझिंग, म्हणजे काय की ते खूप साऱ्या नोटा छापायची, परंतु लक्षात ठेवा की त्यांच्याकडे त्याप्रमाणे ऍसेटल व्हॅल्यू नसली तर त्या नोटांना व्हॅल्यूच उरत नाही. नोटेला व्हॅल्यू नाही राहत, त्या नोटाच्या अगेन्स्ट काय मिळतं त्याला व्हॅल्यू राहते नाही का. म्हणून एखाद्या देशात नोटा छापण्यासाठी एक पॉलिसी असते, त्याच्यासाठी मागे तेवढा गोल्ड रिझर्व असावा लागतो. म्हणून देशाकडे किती गोल्ड रिझर्व आहे याच्यावर त्या देशाची इकॉनॉमी ठरत असते. कळतंय काय, कळतंय. कारण तुम्हाला माहितीये आपल्याकडे जेव्हा फार फार जेव्हा प्रॉब्लेम होतो एखाद्या घरामध्ये, त्या लोक काय करतात, गोल्ड मॉर्गेज ठेवून लोन घेतात का नाही. तशीच एक प्रकारची पॉलिसी, गोल्डवर एक रिझर्व तयार होतात. काय तयार होतात, रिझर्व तयार होतात. आणि मग लास्ट जे सांगितलं ना तुम्हाला, PSU काय असतं, आपल्या देशात ज्या पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत ना त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे महारत्न कंपनीज. काय आहे, महारत्न, मोठे काय महारत्न कंपनी. दुसरी आहे नवरत्न कंपनी. दुसरी काय, आणि तिसरी आहे मिनिरत्न कंपनी. काय, आपल्याकडे 7 महारत्न कंपनी. किती आहे, 7. त्याच्यामध्ये कोणत्या सांगतो, ONGC माहिती आहे सगळ्यांना. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, माहिती आहे, ऐकलंय सांग. त्याच्यानंतर दुसरी आहे सेल. दुसरी काय, सेल म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तिसरं आहे बेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. चौथी आहे गेल, गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. त्याच्यानंतर आहे CIL, CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड. या ज्या कंपन्या आहे ना या महारत्न कंपनीचा. तर महारत्न कंपनी कशी डिसाइड होते ते सांगतो. ज्या कंपनीचा क्वार्टरली, ज्या कंपनीचा काय क्वार्टरली टर्नओव्हर 30,000 करोडच्या वर जातो त्या कंपनीला महारत्न कंपनी स्टेटस दिलं. आता तर बदलला असेल, मी त्याचा पॅरामीटर सांगेल. 7 कंपन्या महारत्न आहे. किती आहे, 7 आहे. 11 कंपन्या या नवरत्न आहे. किती कंपन्या आहे, 11. 9 असायला पाहिजे ना, पण त्यांचे काय पॅरामीटर नुसार 11 झाले. किती झाले, 11 झाले. त्याच्यानंतर 57 कंपन्या. किती, 57 या मिनिरत्न कंपन्या 57. त्याच्यामध्ये आपली HL नाही का, HL, HL पण एक कंपनी गव्हर्नमेंटची, माहिती आहे ना. तर या सगळ्या कंपन्या काय करतात, गव्हर्नमेंटचे एक ऍसेट तयार असते. गव्हर्नमेंटचे काय करतात, मग त्याच्यामध्ये लोकांना जॉब्स पण मिळतात, प्लस त्यांच्या जमीन पण असते, प्लस ते टॅक्स पण देतात ना. आपल्याकडे पद्धत असते तिला ऍडव्हान्स टॅक्स सिस्टीम म्हणतात. काय म्हणतात, आपल्या देशात जेवढा टॅक्स येतो ना त्या टॅक्स पैकी कॉर्पोरेट टॅक्स असतो ना, कॉर्पोरेट 33% वर जातो. किती, 33. खूप मोठ्या प्रमाणावर कंपन्या टॅक्स भरतात. म्हणून आपल्याला असं वाटतं ना की आपल्या देशात या कंपन्यांना एवढं महत्व का दिलं जातं. कारण तुम्हाला माहिती का, भारतामध्ये तुम्हाला हसू येईल, आपल्या भारतात फक्त 5% लोक. किती, फक्त 5%. मोठे झाले किती, 5% लोक IT रिटर्न भरतात. ते पण आता GST आल्यावर. ते पण काय, त्याच्या पहिले IT रिटर्नच भरायचे नाही. लोकांना IT रिटर्न भरण्यातच इंटरेस्ट नाही. पॅन कार्ड तर त्यांना वाटतं पॅन कार्ड काढलं म्हणजे IT रिटर्न भरावं लागतं, आणि IT रिटर्न भरला म्हणजे टॅक्स भरावा लागतो. आणि टॅक्स भरण्याची इतकी हवा लोकांमध्ये घालून दिलेली आहे यांनी, आणि त्याचा फायदा तर शून्य आहे. टॅक्स भरणारा माणूस गुन्हेगार आहे आपल्या देशात नाही का. बाहेरच्या देशात टॅक्स भरणाऱ्याला इतका रिस्पेक्ट असतो, इतका जास्त रिस्पेक्ट असतो की आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे आपले ते लोक टॅक्स भरायला मोटिवेट नाही राहत, आणि म्हणून आपले ती इकॉनॉमी खाली लक्ष आहे. कारण का शेवटी जो ना टॅक्स टू GDP रेशो हा महत्वाचा आहे. समजलं तुम्हाला GDP सगळ्यांना, येस और नो. आता हे काय असतं लक्षात, इकडे फक्त आज हे 2 मुद्दे घेणार, GDP अँड बिझनेस. कारण की तुम्हाला माहिती डोकं दुखायला लागेल, हो का नाही, येस और नो. किती जणांचं दुखतंय सांगा. भरपूर लोक. खरी गोष्ट नाही, सगळ्यांना ग्लुकॉन डी देणार आहे.
तरी बा फिस्कल काय असतं समजून घ्या. फिस्कल म्हणजे काय असतं, तुम्ही समजा तुमचं उत्पन्न 100 रुपये, किती आहे 100, मोठं ना किती आहे 100, आणि तुमचा खर्च 105 रुपये झाला, किती झालं 105. आता 5 रुपये जे असतं ना 5, त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात, वित्तीय तूट. तिला काय म्हणतात फिस्कल डेफिसिट इज द डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंटल एक्सपेन्स अँड गव्हर्नमेंटल इन्कम. कळतंय काय, गव्हर्नमेंटचं उत्पन्न आणि गव्हर्नमेंटचा एक्सपेन्स. आता नॅचरली एक्सपेन्स जास्त असेल म्हणून त्याला फिस्कल येतं का नाही. आता त्याचा परिणाम काय होईल बघा, समजा नीट ऐका, तुमच्याकडे 100 रुपये, नीट ऐका, तुमच्याकडे किती आहे 100 आणि तुमचे खर्च 105 झाले, तर 5 रुपये कुठून आणणार तुम्ही, बोरोइंग्स कराल का नाही. मग आता नेक्स्ट वर्षी तुमचं उत्पन्न समजा परत 100 आलं, तर पहिले 5 रुपयाचं काय होईल, द्यावे लागतील ना, बोरोइंग मध्ये जातील का नाही. जेवढं तुमचा फिस्कल जास्त तेवढं तुमचं बोरोइंग जास्त, जेवढं तुमचं बोरोइंग जास्त तेवढा तुमचा डेव्हलपमेंट खर्च काय होतो, कमी होतो. कळतं ना. म्हणून हायर द फिस्कल लोअर द जीडीपी, हायर द फिस्कल लोअर द जीडीपी. 2008 मध्ये मनमोहन सिंगांनी ओळखलं. मनमोहन सिंगांचं खरंच आपल्यासाठी खूप काम चांगलं आहे, कारण 1992 मध्ये आपल्या देशाकडे फक्त 45 दिवसाचा किती मोठ्याने किती 45 दिवसाचा रिझर्व होता, फॉरेन रिझर्व 45. पण तेव्हा वाटलं नव्हतं देश परत बाहेर येईल, पण मनमोहन सिंगांनी ना तेव्हा ग्लोबलायझेशन आणलं. काय आणलं, तिथून आपल्या देशाची दिशा चेंज झाली नाही का. पण तुम्हाला माहिती का फिस्कल एवढं भयानक स्थिती होती आपल्या, आता मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले ना तेव्हा 5.9% होता आपला फिस्कल, किती 5.9. भयानक फिस्कल आहे. कसं आहे मी तुम्हाला सांगतो, भारताचं तेव्हाचं बजेट म्हणजे आता जे युनियन बजेट आलं ना त्यानुसार जीडीपी बघा काय असतंय, का देशांची जीडीपी काय काय दिले मी सांगतो तुम्हाला. जगभरचे जीडीपी आहे लक्षात आहे. यूएस आहे, यूएस म्हणजे अमेरिका आहे ना, दॅट इज $19.48 ट्रिलियन. मी काय का किती 19.48 म्हणजे अप्रॉक्सिमेटली तो इथे 20, अप्रॉक्सिमेट किती आहे 20. चायनाचा आहे 12.23 म्हणजे अप्रॉक्सिमेटली तो 13. हे सगळे ट्रिलियन मध्ये, सगळे किती मध्ये 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड डॉलर. 1 लाख करोड काय डॉलर, 1 डॉलर म्हणजे किती 75, म्हणजे त्याला मल्टिप्लाय करायला लागणार आहे. लक्ष द्या. आता त्याच्यानंतर 3 नंबर कोण आहे बघा, जपान. 3 नंबर कोण आहे, तो जपानचा आहे 4.87 ट्रिलियन डॉलर. 4.87 ट्रिलियन डॉलर. त्याच्यानंतर 4 नंबर आहे जर्मनी. 4 नंबर कोण आहे, सो जर्मनी इज 3.69. जर्मनी किती आहे 3.69. त्याच्यानंतर पुढे यूके, इंग्लंड. इंग्लंडचा आहे 2.63. इंग्लंडचा किती आहे 2.63. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रान्स. नेक्स्ट काय फ्रान्स, दॅट इज 2.58. 2.58. आणि त्याच्या मागे लगेच आहे इंडिया. पाकिस्तानचं कोणी विचारू नका. 2.03. म्हणजे मी सांगितलं ना भारताचा जीडीपी आहे $2 ट्रिलियन. किती आहे 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे किती सांगितलं, काय 1 लाख करोड डॉलर. 1 लाख करोड काय डॉलर. 1 डॉलर म्हणजे किती होता, खरं आहे का नाही. म्हणजे आपल्याला 75 ला पुढे हे करावं लागेल ना, खरं आहे का नाही. म्हणजे एवढं आपलं जीडीपी लक्षात घ्या. आणि त्या जीडीपीच्या 5.9 म्हणजे आपण जर 200 लाख करोड धरला तर त्याच्या 5.9 किती 5.9 म्हणजे 6%. किती म्हणजे 6% म्हणजे 12 लाख करोड रुपये होतो आता असतात तर, लक्षात द्या. पण मनमोहन सिंगांनी ओळखलं की देशाला जर या प्रगतीवर न्यायचं ना 6 लाख करोडचं डेफिसिट म्हणजे भयानक झालं असतं ना. मग त्यांनी 2012 ला एक कमिटी नेमली, त्याचं नाव होतं उर्जित पटेल कमिटी ऑन फिस्कल डेफिसिट. उर्जित पटेल कमिटी ऑन फिस्कल. बघा त्याचं काम किती भारी आहे. तुम्हाला कळेल की बजेट मध्ये काय काम होतं हे तुम्हाला कळेल. आणि कसं केलं होतं हे पुढच्या वेळेला सांगेल मी, पण त्याच्या मागे पॉलिसी आहे. हे बघा काय होतं 2012 ला यांनी पॉलिसी आखली, त्यावेळेला आपला फिस्कल डेफिसिट होता 5.9. नीट आहे काय, लास्ट पॉइंट कडे आलं, किती होते 5.9. मग यांनी करत 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 2017चं टार्गेट ठेवलं होतं 3%. 17चं किती ठेवलं होतं 3%. आणि इंटरेस्टिंगली बघा भारताचा 2017ला जो जीडीपी झाला ना, फिस्कल डेफिसिट झाला ना 3.4%. 3 पॉइंट किती होतं. ते पण का वाढलं माहिती का तुम्हाला, थोडस किती भारी जजमेंट केलं तो. का वाढलं माहिती एवढं, 7वा वेतन आयोग लागू झाला ना, तो जर लागू नसता आला तर 3 बरोबर झालं. इतकं भारी काम होतं त्यांचं.
म्हणजे त्यांनी ना बरोबर पॉलिसी आखल्या होत्या की काय पॉलिसी असायला पाहिजे नाही का, एकदम सिस्टम आखली होती त्याची. तर ते इकॉनॉमिकल चॅलेंजेस जे बघतोय ना आता आपण, इकॉनॉमिकल डायरेक्शन, ते मनमोहन सिंगांनी 2004 मध्ये सेट केलं होतं. 2000 किती, तेच रस्ता बरोबर चालू आहे आपला. आधार योजना आहे, त्याच्यानंतर UID आहे ना आपला आधार, ती पॉलिसी आहे. त्याच्यानंतर तेव्हाची एक स्कीम होती मनरेगा, काय नव्हती, तिचा खूप फायदा देशाला झालाय, कारण की ते ग्रामीण एरियातले लोक आहे ना त्यांना उत्पन्न मिळतं. अजून एक पॉलिसी जी अटल बिहारी वाजपेयींनी बनवली, तिचा पंतप्रधान ग्राम सडक योजना, काय नाव आहे. कुठल्या गावामध्ये जा, महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये रोड चांगला आहे नाही का, आपल्याला वाटतं, पण रोड भरपूर चांगले झाले. हे तेव्हाच्या योजनामध्ये झाले. ते हे योजना सगळ्या पैसे ना खालपर्यंत येतात, तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं की यार मला काय मिळतं गव्हर्नमेंटचं, होतं भरपूर गोष्टी होत असतात, तुम्हाला माहित नाही. आता नरेंद्र मोदींनी एक पॉलिसी आणली होती ना, सर्वांसाठी घर होतं नाही का, त्याच्यामध्ये 2,67,000 सबसिडी किती लोकांना भेटली विचारा तुम्ही. त्यांना मिळते, लोकांना मिळते. नंतर मागच्या वेळेला हे स्वच्छ भारत अभियान आहे ना, त्याच्यामध्ये 12,000 रुपये द्यायचे टॉयलेट बांधले. अरे आपले लोक 6 मध्ये बांधून 12 आहे लोकांना काय. पण हे फिस्कल पॉलिसीचा उपयोग आहे. आता काय झालं, आपलं बजेट तेव्हा 2012 ला 10 लाख करोड होतं. किती होतं, 10 लाख करोड. आणि जीडीपी जर धरला तुम्ही, टोटल जीडीपी तो 100 लाख करोड होता. किती होता, टोटल. त्याच्यावर तुम्ही जर लक्षात घ्या, तेव्हा 6% काढले तर 6 लाख करोड होता. किती होता, 6. आणि मग आत्ताच्या प्रमाणाने जर काढलं असतं ना 200 लाख करोड, तर 12 लाख करोड झाले असते. किती, हे खूप वास्ट अमाऊंट आहे. लक्षात, एवढे आपल्या देशाला झेपले नसते, पण हे पॉलिसी आखल्यामुळे झालं. मग 20 लाख करोड वर 3.4 झाला. किती आला, म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमम तो आता 10 लाख करोडच्या घरात. किती, तेवढं आपण बोरिंग्सनी कव्हर करू शकतो. मी सांगतो त्याच्यावरनं तुम्हाला दिसेल कसं कळतं बघा. या वेळेला जे आपलं युनियन बजेट आहे ना, नीट आहे का, मागच्या वेळेस आपलं बजेट होतं 30 लाख करोड. किती होतं, 30 लाख करोड. या वर्षी ते 34 लाख करोड. किती आहे, 34.82. पुढच्या वेळेला मी देईल. तर त्याच्यामधलं बघा, हे जे 34 लाख करोड आहे ना, 19 लाख करोड हे टॅक्स कलेक्शनने आले. किती, हा नीट आहे का, किती आले, मोठ्याने सांगा किती. मग उरलेले 15 कुठून, बोरोइंग्स. 15 लाख करोड काय, एवढं कर्ज आपल्यावर होतं. मग या कर्जाचं व्याज द्यावं लागतं ना आपल्याला, म्हणून आपला देश परत गरीबीत जातो. कळतंय का, मग आपल्याला काय वाढवावं लागेल, टॅक्स कलेक्शन वाढवावं लागेल का नाही. टॅक्स वाढवायचं तर हे कमी करावं लागेल. हे काय करावं लागेल, कमी करावं लागेल. मग ह्याच्यावर गव्हर्नमेंट पॉलिसी आणली. म्हणून या वेळेला जे प्रायव्हेटायझेशनची पॉलिसी आणली ना, का, कारण की याच्यामध्ये एक पॉलिसी आणतात डिसइन्व्हेस्टमेंट. काय म्हणतात तिला, ज्या कंपन्या, सरकारी कंपन्या ज्या लॉस मेकिंग आहे, त्यांना ते कशात करतात, ते प्रायव्हेट. ऍक्च्युअली ते पण चुकीचं आहे खरं पाहता. असं काही हे नाही की माणूस कर्ज बसतो तर घरातले भांडे विकून नाही जीवन जगत. लक्षात घ्या, याच्यासाठी इकॉनॉमिकल ब्रेन लागतो. इकॉनॉमिकल काय लागतो, ब्रेन लागतो. करू शकता, जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं ना, तर आपलं जीडीपी खूप फास्ट जाईल. लक्षात घ्या, खूप जास्त फास्ट जाईल. पण त्याच्यासाठी काम करावं लागतं नाही का. तर ही फिस्कल डेफिसिट आहे, जीडीपी आहे ना, तर जीडीपी इकॉनॉमीचं बॅरोमीटर असतं. तसं दुसरं काय असतं, फिस्कल डेफिसिट. फिस्कल डेफिसिट वर ठरतं की एका देशाची इकॉनॉमी कशी चेंज होणार आहे. आता डिसअपॉइंटिंगली मागच्या वर्षी कोरोना हे झालं ना, तर मागच्या वर्षी तुम्हाला माहिती का 40 वर्षात पहिल्यांदा भारताचा जीडीपी निगेटिव्ह मध्ये गेला होता. कुठे गेला होता, निगेटिव्ह. तो आता वाढलाय. पुढच्या वेळेला मी ना तुम्हाला असं डायरेक्ट ग्राफ दाखवेल की जीडीपी 2012 ला किती, 13 ला किती, 14 ला किती, 15 ला किती, 16 ला किती, 17 ला किती नाही का. या सिस्टमने आपण जाऊ नये. हा ठीक आहे, समजलंय दोन मुद्दे. लेक्चर समजलंय का सगळ्यांना, सगळ्यांनी ग्लुकॉन डी वगैरे प्या.